प्राकृत श्री दुर्गा सप्तशती. श्री गणेशाय नमः. प्रार्थना. शिव म्हणाले, भक्तांपावते सहज सर्व कार्yi सहायिनी. अंबे काज पूर्तीसाठी भक्तांना वाट दाखवी. देवी म्हणाली, या कलियुगी देवा साधन उत्तम हे खरे. शिवप्रिया अंबेची पूजा पाठ तयारचना. श्री दुर्गा सप्तशती श्लोकांमध्ये श्री नारायण ऋषींनी अनुष्ठुभ छंदामध्ये श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती या देवींच्या कृपाप्रसादाने केलेल्या या सप्तशती पाठाचा सतत उच्चार करावा. ओम ज्ञानियांच्या चैतन्याची भगवती स्फूर्ती देवता, तिच्या कृपाप्रसादाने अंतरी भारावलो असे. केवळ दुर्गा स्मरणे प्राण्यांची भीती हारते. अखंड नाम जपाने श्रीधी बुद्धी प्रगल्भते. दारिद्र्य भय दुःखांना तुझविन कोण संपावी. जनकल्याणी सदा आई भक्त स्नेहमयी भय. सर्व मंगलात देवी सर्वाधिक सुमंगल. शरण तुला त्र्यंबके नारायणी तुझ वंदन. सर्वरूपी सर्वेश्वरी ऐक्य बल धात्री तू. भीतीला वारसी माये नारायणी तुझ वंदन. रोगा हाटविशी देवी काली कृद्वे विनाशिनी. तव पदांबुजी भक्तांची विपदाक्षणी जातसे. दुःखांचा नाश करी त्रिलोकभुवन सुंदरी. भवभय संकटी उद्धारी देवी मातरम. देवीची 100 नावे. हे कमलानने देवी शतनामे सांगतो तुझी. आठवणीनेही त्यांच्या दुर्गा संतुष्ट होतसे. सती साध्वी जगप्रिता भवानी भवतारिणी. आर्या दुर्गा जया पूर्वा त्रिनेशी शूळधारिणी. धनुर्धुरी चित्रा गौरी अनहत नाद तपस्विनी. मनस्विधी मानिनी चिन्मयी चित्ततारिणी. सर्व मंत्रात सत्यात तू सत्यानंद स्वरूपिणी. अनंत भाव कल्याणी दिव्य तू गतिदायिनी. शिवप्रिय देवमाता चिंता रत्नप्रिया तशी. उद्गती सर्व विद्यांची दक्ष कन्या यज्ञनाशिनी. रक्त वस्त्रांकिता देवी मंजिरा नादरंजिनी. शूरतू क्रूरतू देवी देवात सौंदर्यशालिनी. वनदेवी तू मातंगी मुनिमतंग पूजिती. ब्राह्मी माहेश्वरी ऐंद्री कुमारी विष्णुप्रिया असे. चामुंडा सुकरी देवी श्री साक्षात पुरुषाकृती. शुद्ध मान उद्धारी सत्कार्य बुद्धी दे मला. निशुंभ शुंभ मारिले महिषासुरही मारिला. मधुकैठबा मारिले आई चंडमुंड विनाशिले. असुर मारिले सारे लोळवीरनी राक्षसा. सत्या गौरी तू विज्ञानी सर्वत्र धारिणी. खरी हाती अनेक छत्रे अस्त्रांनी सज्ज होऊनी. कुमारी एक कन्या तू किशोरी युवती येती. युवा भासे परिप्रौढा जर्जरा बलदायिनी. विशालोदरी मुक्तकेशा क्रूरना तू महाबली. अग्निज्वाला रौद्रमुखा काली तरी तपस्विनी. विष्णुप्रिया नारायणी माया जीवनदायिनी. कृत्या तू शिवदूती तू अनंत ईश्वरी तशी. कात्यायनी तू सावित्री फक्त तू ब्रह्मवादिनी. दुर्गेची ही शतनामे नित्य आठवी जो नर. विद्याज्ञान सत्कीर्ती त्रिलोकी देवी तेतसे. धन्य धान्य भार्यापुत्र प्रपौत्र गज अश्वाधिक. लाभती चारी पुरुषार्थ लाभतो मोक्ष तक्षणी. कुमारी पूजिता देवी आठवणी सुरेश्वरी. भजाल अतिभक्तीने दुर्गा नाम शताष्टक. लाभते सिद्धी मनुजा देवाहून श्रेष्ठतर. नृपही दास होईल भक्त सम्राट होतसे. गोरोचन लक्षा कुंकवाने शेंदूर कापूर मदादुधाने. श्रद्धेने लिहूनी यंत्र बांधी जो मोक्षाचा तो स्वामी होईल. पोळलेला शत्रूंनी घेरला नर नाना संकट भीतींनी. ओम नम चंडिकाये. देवीचे कवच. मार्कंडेय म्हणाले, अतिगृह्य जे या लोकी संरक्षण साधन कोणते. सहज सनी न लाभते कुणा ब्रह्मादेवा मज ऐकावा. ब्रह्मा म्हणाले, द्विजवरा ही ब्रह्मविद्या सर्वांना उपकारक. देवी कवच त्यामध्ये मुनिवरा सांगतो तुला. पहिली श्री शैलकन्या, दुसरी ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा तिसरी, कुष्मांडा चौथी भली, पाचवी स्कंदमाता, कात्यायनी सहावी असे, सातवी कालरात्री, महागौरी अष्टमा पहा. नवदुर्गा सिद्धिदात्री, नवदुर्गा नवलौकिका. 9 नाते अशी देवीला देवांनी दिधली असे. आगीत पोळलेला शत्रूंनी घेरला नर नाना संकट भीतींनी दुर्गेस शरण जात असे. अशुभ न घडे त्याला रणामध्ये नसो भय. वाटे संकटे ना येती शोक दुःख दूर पळे. गौरीस भक्तीने पूजी त्याचा उद्धार निश्चित. स्मरे अत्यादरे त्याला देवी खचित रक्षिते. शवारूढा चामुंडा वाराही रेड्यावरी बसे. ऐरावतावरी ऐंद्री वैष्णवी गरुडावरी. नंदीवरी माहेश्वरी कुमारी मोरवाहिनी.
कमळात बसे लक्ष्मी हाती पंकज घेऊनी, हिमगौरी सुस्वरूपा आरूढ वृषभावरी, ब्राह्मी हंसावरी बसे नानालंकार लेऊनी, या साऱ्या मातृका सर्व शक्ती सदा युक्ता, मनी रत्नालंकारी भूषिता सौंदर्यशालिनी, बघा रथात बैसोनी झुंजिया रणी उत्सुक, करी शंख चक्रहल अस्त्रे गदा मुसलादिक, दैत्यांना मारण्यासाठी भक्त रक्षण करणे, सुरांच्याही रक्षणाला देवी करी शस्त्र घेत असे, नमितो मी महारौद्रे गौरी घोर पराक्रमी, शक्तिमती चिन्मया स्फूर्ती दुर्गा भयभवहारिणी, दृष्टीला दुर्लभ जरी क्षत्रीपासून राखीसी, पूर्वेस रक्षिते ऐंद्री अग्निये अग्नेयेकडे, वारोही दक्षिणे राखी, नैऋत्ती शस्त्रधारिणी, वारुणी पश्चिमे रक्षी, वायव्या मृगवाहिनी, उत्तरे कुमारी रक्षी, ईशान्यी शूलधारिणी, ब्रह्मांनी उद्वेरला पाही, वैष्णवी धरतीवरी, दाही दिशांना राखी, चामुंडा प्रेतवाहिनी, जया पुढती राखी, पाठीस विजया तशी, अजिता डावीकडे राखी, उजव्यास अपराजिता, केसा उद्योतनी रक्षी, उमा मस्तक राखीते, कपाळ मालाधरी राखी, भिवई यशस्विनी, भ्यूचक्र त्रिनेत्रा राखी, यमघंटा नासिके पहा, भ्रूमध्य शंखिनी रक्षी, कान पाळीस शांकरी, सुरभी नासा ग्रारक्षी, उध्वर्व ओठास चर्चिका, कला अधरिका रक्षी, शारदा जीभ राखते, क्रौमारी दंतावळी रक्षी, कंठ रक्षील चंडिका, कामाक्षी गळ्याला रक्षी, वाचेला सर्व मंगला, मानेस भद्रकाली, पृष्ठभागा धनुर्धरी, नीलग्रीवा कंठ राखी, नलिकेस नुलकुबरी, खांद्यांना खडगिनी रक्षी, बाहूंना वज्रधारिणी, हातांना दंडिनी राखी, अंगुली जगदंबिका, शुलेश्वरी नखान राखी, कुशीस स्वकुलेश्वरी, हृदया ललिता रक्षी, उदरा शूलधारिणी, नाभीला कामिनी रक्षी, गृहेश्वरी गृह्य राखित, पूतना कामिका लिंग, गुदाला महिषवाहिनी, कटी भगवते राखो, गुडघ्यान विंध्यवासिनी, महाबला जांग राखी, कामेच्छा कामदायिनी, नृसिंही पिंढरी राखी, तेजसी पाय दोन्हीही, द्रष्टावली नखान रक्षी, केसांना ऊर्ध्वकेशिनी, कौबेरी रोमावली तैशी, त्वचेस वागीश्वरी पहा, रक्तमज्जा हाडमासा, मेदा पर्वता राखते, कालरात्री आतडी राखो, पित्ताला मुकुटेश्वरी, पद्मकोशा पद्मावती, चुडामणी कफ राखील, ज्वालामुखी नखतेजा, राखी तेजस्वी ठेवून, ब्रह्मांनी शुक्रजंतूंना छायेस छत्रेश्वरी बघा, मनुबुद्धी अभिमाना धर्मधारिणी राखील, प्राणापान समाधानी, वायूंचे रक्षण होत असे, मा वज्रहस्ता कल्याणी नित्ययोगिनी राखील, रुची स्वरूप गंधांना शब्दस्पर्शासी योगिनी, नारायणी सदा राखी, सत्वम रजो गुणा, वाराही आयुला रक्षी, वैष्णवी धर्म राखीत, यशकीर्ती लक्ष्मी राखी, धनविद्येस चक्रिणी, इंद्राणी गोत्रजान राखी, पशूंना चंडी रक्षिते, पुत्राश्री लक्ष्मी वरदा भैरवी पत्नीस राखील, वाटेत जनगणा रक्षी, मार्गात अडथळे जरी, राजद्वारी महालक्ष्मी विजया सुफल देईल, रक्षणास उने जे जे राहिले कवचातया, त्या त्या स्थानी राखी, जयंती पापनाशिनी, पायहीन पुढे टाका कवच म्हटल्या विना, जाल जिथे तिथे नित्य नरा कवच राखीते, त्या त्या ठाई जया असे, लाभ सर्वत्र होईल, कामाची जी योजना तत्काळ सिद्ध होईल, निर्भय होतो रममानी, युद्धात अपराजित, कवचाने बद्ध जो झाला, त्रिलोकी कीर्तिमान असे, देवीचे कवच हे ऐसे, देवा दुर्लभ जाहले, रिकाळे भक्तीने वाची, तो नर सुभग होतसे, कवचाच्या दैवी कळा, त्रिलोकी जिंकिता न ये, शतायू भक्त होती, अपमृत्यू न येई कधी, दुःखे सत्वर जाती, वन विस्फोट वेदना, भयना विषबाधेचे, बाधेले विषना कधी, जारण मारण मात्रदी, प्रयोग सिद्ध होती ना, भूत प्रेत खेसरांदीची तत्काळ वाट लागते, सहजा कुलजा माला, डाकिनी शाकिनी तथा अघोरा डंखिनी किंवा भयंकरी पिशाचिनी, भक्तीना भूतप्रेतांची, पिशाच्च गंधर्व राक्षस, कुष्मांड भैरव वैताल आदींचे भय जाईल, कवच हे आठवाता, कायमचे दोष जातील, यशस्वी लाभते भक्ता, भुवरी कीर्ती संपदा, जगाच्या अंतपर्यंती दुर्गम गिरी कुहरी, मेदिनी जोवरी आहे त्याचा वंश तरेलची, देवांनाही दुर्लभसे, भक्ता निसंशय लाभते, महामाया प्रसादाने मोक्षही सहज मिळे, कैलासात मोक्षांती शिवकृपा लाभते नरा, प्रत्यक्ष शिवसहवासे सर्व मंगल होईल. ओम नम चंडिकाये. अर्गला. मार्कंडेय म्हणाले,
जयंती मंगले काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवाधात्री स्वाहा स्वदा नमो तुवा। जय जय देवी चामुंडे जय जय भूतनाशिनी जय सर्वगते जय 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 काली नमो नमो। मधुकैटभ मारी गौरी ब्रह्मावरदायिनी जय रूपदे जय दे देवी यश दे दोषनाशिनी महिषासुर मारुनी भक्तान सुखविलेस्तू रूपदे जय देवी यश दे दोषनाशिनी रक्तबीज वारुनी दुर्गे चंडमुंडही मारिले रूपदे जय दे देवी यश दे दोषनाशिनी निशुंभ शुंभ ध्रुमांना रणात मारिले से तू रूपदे जय दे देवी यश दे दोषनाशिनी हात जोडूनी वंदितो अंबे सौभाग्यदायिनी रूपदे जय दे देवी यश दे दोषनाशिनी तव रूप कल्पना पार सर्व शत्रूंच मारिशी रूपदे जय दे देवी यश दे दोषनाशिनी भवतापन हारिणी अंबे तुझ पुढे नतमस्तक रूपदे जय देवी यश दे दोषनाशिनी भक्तीने स्तवतो तुला चंडी दुःख निवारिणी रूपदे जय दे देवी यश दे दोषनाशिनी भाग्य दे आयु आरोग्य अंबे आम्हा सुखी करी रूपदे जय दे देवी यश दे दोषनाशिनी अनिंदिती सारुनी त्यांना सुबुद्धी दे बलिप्रते रूपदे जय दे देवी यश दे दोषनाशिनी दे सौभाग्य कल्याण श्री कीर्ती पद उत्तम रूपदे जय दे देवी यश दे दोषनाशिनी देवदानव शिरोरत्ने लोळती तव पदांबुजी रूपदे जय दे देवी यश दे दोषनाशिनी चौमुखांनी प्राथी ब्रह्मा तुला देवी चतुर्भुजे रूपदे जय दे देवी यश दे दोषनाशिनी विद्यावान धनवान आम्हा श्रद्धावान जगती करी रूपदे जय दे देवी यश दे दोषनाशिनी नगकन्या अर्पणेची साक्षात शंभुस्तुती करी रूपदे जय दे देवी यश दे दोषनाशिनी प्रचंड बलहंकार दैत्याचा उतरविलास तू रूपदे जय दे देवी यश दे दोषनाशिनी भक्तान आनंद तू देशी अपूर्व करुणी सदा रूपदे जय दे देवी यश दे दोषनाशिनी पत्नी मनोमयी देई मन संतोषदायिनी रूपदे जय दे देवी यश दे दोषनाशिनी देवीचे वाचिता स्तोत्र महास्तोत्रही वाचती भक्तांना सप्तशती पुण्य लक्ष्मी सौख्यही लाभते। ओम नम चंडिकाय देवी कीलक मार्कंडेय म्हणाले शुद्ध ज्ञानी नरांसाठी त्रिनेत्र त्रिदेवते फलप्राप्तीसाठी त्यांच्या शंकरा नमितो तुझ इष्टमंत्रांच्या सिद्धीला कीलक सांगितले असे सदा जप ध्याने त्याच्या सहजी क्षेम लाभते। उच्चाटनादी मंत्रांची सिद्धी सुलभ व्हावया तशी गौरी स्मरणानेही इष्टसिद्धी लाभते। औषधे मंत्रतंत्रांची किमपि जरुरी नसे देवीच्या नाम जपानेही तारक सिद्धी लाभते। जनांची हरते चिंता सामग्री सिद्ध होत असे कीलक पाठ केल्याने कल्याणी पावते त्वर गुप्त मंत्र पठनाने वा चामुंडा स्मरिता मनी पुण्य लाभे त्या योगे ज्याला अंत कधी नसे। जो नरकृष्ण पक्षाचा अष्टमी वा चतुर्दशी गाईल तिथीला स्तोत्र किंवा श्रवण जो करी हरेल तयाची चिंता प्रसाद फल पावतो शिवरचित या कीलकाचा नित्य पाठ करी नर पूर्वोक्त इष्टरीतीने स्पष्टोच्चारे निष्कला म्हणे शिवप्रिय तो सिद्ध नर गंधर्व होत असे शिवेल भयन त्याला जगी तो प्रत्यही फिरे अपमृत्यू टळे त्याचा मोक्षही सुलभ लाभतो। जाणून आरंभिता भक्त खंडिता नाश पावतो श्रद्धावान ज्ञानी म्हणून मम स्तुती करीती सदा। ललना सुभग सौभाग्य अंबेची होतसे कृपा गौरीच्या स्मरणानेही सुफल सद्भाग्य लाभते। हळू अस्पष्ट म्हणता फळही उशिरा मिळे वाचून करिता पाठ सिद्धी तात्काळ लाभते। या जपमंत्र प्रसादे आयु आरोग्य संपदा कार्य विजय शत्रुनाश मोक्षाची वाट सापडे। ओम नम चंडिकाय तंत्रोक्त रात्री सुक्त ओम विश्वेश्वरी जगदाधिरी तारिणी शोषण नाशिनी तेजसा विष्णुशक्ती मंगला भक्त संकट वारिणी। ब्रह्मदेव म्हणाले देवी तू समिधा यज्ञकुंड यज्ञवेदी स्वरांकिनी प्रणवाक्ष अमृत तू त्रिमात्रा स्थितिकारिणी अर्धमात्रा विशेषार्था विशेष अनुच्चारिता संध्या सावित्री अंबे माता तू दयामयी जगद्धारिणी देवी विश्वाची जननी खरी लालन पालन करती माये अंती विनाशिनी तशी सुजाता तू सृष्टीची स्थिती रूपात पाळीशी विलय साऱ्या विश्वाचा जगदंब तुझ्यामुळे विद्याश्रेष्ठा महामाये महातारकी महास्मृती मोहस्वरूपा भगवती महादेवी महेश्वरी सहज प्रवृत्ती तू अंबे माया तू त्रिगुणात्मक महारात्री काळरात्री मोह विलयास नेतसे
प्रज्ञालक्ष्मी तू ईश्वरी, धी बुद्धी बोधलक्षिणी, लज्जा पुष्टी संतुष्टी, क्षमा शांती तिन्ही जगी. हाती खडग महाशूळ, चक्राशोभा तुझ्यामुळे, शंख चाप भ्रुशुंडी बाण, घेऊन रणी सज्ज तू. मृदुलात मृदुला गौरी, सौंदर्यात मृणालिनी, आप परा पार राहुनी, असे अति निकट तू. सद्सद्भाव वस्तूंची शक्ती गे अखिलात्मिके, चराचरा शक्तिदात्री, स्तुती तव गाऊ मी कसा. विश्वाचा पालन करता कैलासाधीप शंकर, तोही तुझ्या स्तुतीने रंगून तल्लीन होत असे. उदारधी गौरी तू होशी, प्रभावशालिनी भली, मधु कैटभादी असुररणी मोहात जिंकले. जागवी देवदेवांना विश्व कल्याणकारणे, ज्या योगी अखिल दैत्याद दुर्वशीनाश पावती. ओम नम चंडिकाय. देवीचे अथर्व शीर्ष. अंबेकडे येऊन देवांनी तिजला पुसले असे, हे देवी तू अससी कोण, तुझे कार्य कशास्तव. देवी म्हणाली, ब्रह्मस्वरूप मी आहे, प्रकृती पुरुष मीचही, जगी अदृश्य वा सत्य, मम दृष्टी शुभंकर. त्रिलोकी आनंदीदायी मी, विज्ञान ज्ञानदायिनी, वेदांनी म्हटले मजला, ब्राह्मी ब्रह्मामयी शुभ, पंचभूती पंचभूत मी, जाहाले उपकारक. त्रैलोकात वावरणारी ख्याती माझी अशी असे, वेदवती मी आहे, अवेदवती ही तशी, मी ज्ञान मी अज्ञानही, अजा मी अनजाही मी. दशदिशा संचारी मी, अखंड वावर मम तिथे, रुद्रांत मी वसुंत मी, निर्भय संचरते सदा. मी सविता मी वायू, विश्वदेवी तशीच मी, सूर्य वरुणादीही सफला, भरण करीते सदा. इंद्र मी, अग्नी मी, अश्विनी कुमार दोन्ही मी, माझ्या कृपाप्रसादेसारे जगात विचरती पहा. ब्रह्मा शशी सुरेंद्राला धारी मी नित्य जाहले, ब्रह्मा विष्णू महेशादी त्रिपुर्ती पूजिता मला. यज्ञ याग समयी इंद्राला सहाय्य मी करी, होऊनी त्रिजगी आई यज्ञ मी धैर्य देतसे. यज्ञात प्रमुख मी, यज्ञी जे प्रार्थिती मला, भक्त मंगल देईन, धनधान्य सुतांदिगी. सर्व सनातन मी, आदिम मी अनादि मी, सागरी गगनांतरी वा, आत्मजा सृजनदायिनी. वेदांनी म्हटले आहे, ज्ञानीही म्हणती तसे, देवीच्या स्तुतीस्तवने दैवी संपत्ती लाभते. देव आळविती मज, नमो देवी शिवे नमो, मंगलमय मम रूपा, पूजिती मंगलकारणे. अग्निप्रमाणे तू तेजसी तापसी, दीप्तिमती कर्मफलासी देसी. पदाराविंदी नतमस्तक होऊनी, महिषासुरमर्दिनी गौरी नमो. स्पष्ट वैखरी शुद्ध, जन्माला घातली जिने, त्या जगदंबा पायी आमुचे सतत वंदन. क्रूररणी जरी आहे, भक्तांना धेनवा जशी, परिपाळी संतोषे आई, वक्षीच्या शिशूला तशी. पूज्य वेदांस झाली, काली माता वैष्णवी बली, दक्ष कन्या शारदांबा, स्मरावी संकट मोचनी. अशी महालक्ष्मी थोर म्हणती, धी शक्तिमती, कृपा प्रसादाने तिच्या गती ज्ञानी विज्ञानी. दक्ष कन्या आदितीने देवजन्मास घातले, अमृतपाने त्यांना कल्पांतावरी रक्षिले. श्री रती अंबिका वज्रधारी, गृहाहंस मेघाद्री इंद्रद्रिकन, बहुस्वरूपी मायदेवी जगाची, वर्णू किती मी स्वरूपी तियेची. हा मूळ श्लोक. कामो योनी कमला वज्रपाणी, गृहाहसा मातरीश्व भ्रमिंद्र, पुनर्गुहा सकला माययांच, पुरुचैश्या विश्वमातादी विद्योम. हा गुप्तमंत्र असून त्याचा अर्थ कुठेही उपलब्ध नाही, संदर्भ ग्रंथातही मिळाला नाही. मला जमला तसा अनुवाद मी केलेला आहे. प्रभूची आत्मशक्ती ही लक्ष्मी भुवन मोहिनी, पाशांकुश धनुर्बाणी, धारिणी महाकालिनी. भक्तिभावे पूजितो त्याचा उद्धार होत असे, शोक भय दुःखताप विलयात्वरी जातील. दुर्गे भगवती देवी वंदितो तुझ पुन्हा, रक्षण करती आमुची माय, तारिणी भवसागरी. अष्टवसूंची जननी, 11 रुद्रास पाळिनी, 12 आदित्य धात्री, सोम असोम पान वैष्णवी. तू नभींची नक्षत्रे, काला काष्ट काल रूपी तू, भक्ता पाप विनाशी आई. आमुचे तुझ वंदन, पापनाशी तू भोग तू. अभोग मोक्षदायिनी, अनंता विजे तुझ, साष्टांगी नमन आमुचे. गगनाकार तेजसी देवी, अर्धे दुधारी अंबिके, बीजमंत्रा गुणालंकारी, पूर्ण मनोरथ करी मम. शुद्ध एकाक्षरी ब्रह्म यतींनी स्मरले कधी, संरक्षण त्या मंत्राने ज्ञान आनंद वाढतो. आनंददायी हा मंत्र अखंड जप जो करी, चिन्मयी शारदा लक्ष्मी ओंकारी मुक्ती देतसे. हृदयी स्मरतो मृदुले, अभय मुद्रावती शिवे, रक्तवस्त्रा त्रिनेत्री आई, पूजितो कल्याण कारणे. महाभय विनाशी देवी, महासंकट हारिणी, दया करुण रूपी तू, महादेवी तुला नमो. ब्रह्मान जाणी जिच्या स्वरूपा म्हणून, कोणी कितीही अडाणी, जिला आदी ना अंत ती अनंता. तिला पाहता पाहता पाहावेना, ना जन्मा न मृत्यू जरी ती अजा.
तिला जाणती एक वीरा म्हणोनी विश्वस्वरूपी म्हणोनी अनेका गुणा लंकाकृतांबा अशी माय आहे मूलमंत्र मयी माते शब्दांना अर्थ देशी तू ज्ञानाला चिन्मयानंद निराकारास पाहुनी निराकार संपते जेथे तेथ तू प्रकट जाहली हे माते अंबिके गौरी वंदितो तुझ पुन्हा दुराचार विनाशी तू भक्तांना दुर्लभा जरी वेदना दुःख भय वाराया मी सदा नमितो तुला। फलश्रुती या अथर्व शीर्षाशी महती 5 अथर्व शीर्षांपरी जो नर वाचतो त्याला जप फल प्रत्यही मिळे। अडाणी मानवाने याची प्रतिमाही पूजिता तरी दशलक्ष जपसिद्धीचे पुण्य फल लाभते। 108 वेळा म्हणे हे स्तोत्र अतिभक्तीने पापमुक्त होतो क्षणी भवसागर तरेलची। 10 वेळा म्हणे त्याला संकट भय नसो कधी त्याची महाभय दुःखे तत्काळ नाश पावती। सायंकाळी वाचितो त्याचे दिवसाचे पाप जातसे सकाळी वाचतो त्याचे पाप क्षालन होईल। रात्री वा मध्यरात्री अथर्वपाठ जो करी प्रसन्न वाग्देवी त्याला निसंशय होतसे। नवीन प्रतिमेसाठी पाठ केल्यावरी पहा इष्ट देवता सानिध्य स्मरणानेही होतसे। मूर्ती प्राणप्रतिष्ठेला जप केला जरी कधी मूर्ती प्राणप्रतिष्ठा जपाने निश्चित होतसे। अश्विन मासी सोमवारी अथर्व जप जो करी त्या नराचा अपमृत्यू टळे पुण्यप्रद वेद बोलले। प्राकृत श्री दुर्गा सप्तशती अध्याय 1 श्री गणेशाय नमः। ध्यान हाथी खडग गदा चाप शूल गोफन मस्तक शंख चक्र धारी देवी सर्वालंकारी शोभते नीलमणी तशी काया 10 हात असे तिज मधुकैटभ संहारी दुर्गेला अंतरी स्मरितो सदा। श्री मार्कंडेय म्हणाले सूर्यवंशी राजा सावरणी 8वा जाहला म्हणू अज्ञात कथा असे त्याची विस्तारे सांगतो तुम्हा। महामायेच्या कृपेने मन्वंतरीन रूप जाहला त्या सुरथरायाची कथा ऐकावी सावचित्तया। दुसऱ्या मनूच्या काळी चैत्रवंशी जन्मला असे राजा सुरथ विश्वस्वामी चक्रवर्ती ख्यात जाहला। प्रजाहित दक्ष राजा प्रजेस भासतो पिता कोल विध्वंसी शत्रू त्याचे नेहमी त्यास पीडिती। युद्धनीतीमध्ये तज्ज्ञ परिरणी पराजित थोड्याशा कोलवीरांनी सुरथारणी जिंकले। पृथ्वीचे राज्य गेल्याने स्वग्रामी पातला नृप स्वदेशी परिवैर्यांनी राज्यातून हाकलिले। राजा निर्बल झाल्याने दुष्टमंत्री गणांधिक धनवाहन सेनासत्ता सारेच राज्य लाटले। सिंहासन सत्ता गेल्याने मृगयेस वनी निघे घोड्यावर होऊनी स्वार निबिडारांनी पातला। हिंस्र श्वापद जेथे राणी हिंसा सोडून राहिले शांत अशा आश्रमात सुमेधा मुनीस भेटला। राजाला एकला देखून मुनी सत्कारितो तया मुनी आश्रमी राहुनी तेथे नृपकाळ घालावी। एकदा राजाला मायेने चिंता उपजली म्हणी मम पूर्वजांचे राज्य सांप्रती चालेल कसे मंत्री दास दुराचारी आजला वागती कसे लाडक्या ऐरावताला वैरी मम राखती कसे कृपाधन लाभलेले मम प्रिय प्रजाजन शत्रू हाती असता मुनिवरा राहती कसे। या कष्टाने जतन केलेले कोशेतील संपले धन राजाला जाळते चिंता प्रश्नांची या निरंतर। साठली धनसंपत्ती राखले राजवैभव सारेच नष्ट झाल्याने राजा दुःखी सदा असे। सुमेधा आश्रमाजवळी वाणी राजास भेटला कोण तुम्ही कुठून आला राजाने विचारले। तुम्हा मुखावरी चिंता दुःखही काय कारणे स्नेहेन रूपाने पुसिता वाणी गदगद जाहला। राजाचा प्रश्न ऐकोनी वाणी उत्तरला तया आलेली दैव दुर्दशा राजाला सांगू लागला। वैश्य म्हणाला समाधी नाम मम राजा वाणी कुळात जन्मलो कथा माझी कशी सांगू चिंता हीच मनी मज। ईर्षेने धनलोभांनी स्त्री पुत्र त्यागीती मला संपत्ती सत्ता जाय सोडून मी इथे आलो। या आश्रमात राहुनी त्यांचे कुशल न कळे मज मम पुत्र सुखी वा दुःखी मम द्वारा कशी असे। आता स्थिती कशी त्यांची वृत्तीही न कळे कशी सद्गुणी वा दुराचारी ते घरात वागती कसे। राजा म्हणाला तवलोभी स्त्री पुत्रांनी बंधो हाकलिले तुला त्याविषयी मनिलोभ प्रेम का दाटते उगा। वाणी म्हणाला माझ्याविषयी राजन बोलला आपण ते खरे निष्ठुरता नसता मनी सांगा मी आचरू कसा। पितृप्रेम जरी त्यांना अव्हेरिले सुखास्तव संपत्ती लोभाने त्यांनी स्वकर्तव्य सोडिले। पती म्हणून पत्नीला स्वजना निर्दय होऊ का का भावना अशी व्हावी राजा मज कळेची ना। ज्यांच्या मायेत गुंतलो दुर्गुणी बंधुही तसे जुजाभाव जरी त्यांचा त्यांना मी सोडू हो कसा। मम मनीच्या प्रेमाला येत ना क्रोधही कधी झुरे मनी त्यांच्यासाठी कळे ना हे कसे घडे। मार्कंडेय म्हणाले राजा सुरत समाधीवाणी ऐसे परस्परांसह बोलताना सुमेधा आश्रमी
मुनी समोर पातले. आदरे नमस्कारोनी मुनी सत्कारिली येतये. बैसोनी त्यांची या संगे वार्तालाप आरंभिले. राजा म्हणाला, मुनिवारा पुशितो तुम्हा शंकाजी मनी येतसे. चित्त विचलित दुःखी तुम्हापाशी बोलू कसे. राज्य हातून गेले ममता परी न जातसे. ठाऊक आहे तरी अंतरी शोक का असा. बंधुवाणी सोडून आला पुत्र दारा धनांधिका. मित्रही सोडती त्याला सोयरे आप्त गणांधिक. जाणीव जरी मनी आहे दुःख मोहन सोडती. मनी मम वा वाण्याच्या हा अविचार की मूर्खता. ऋषी म्हणाले, आपुल्या पुरती जाणं आहे प्रत्येक मानवा. परी त्या एकेकाचे दुःख विषय वेगळे. दिवसेच दिसे कुणा रातांधळाक असे कुणी. समदृष्टीने परी कोणी रात दिन पाहत असे. मानव सुज्ञ जरी खरे नाही ते सत्य सर्वदा. त्यांपरी शहाणे आहे पशु पक्षी कधी कधी. तुलनेने मानवांच्या विहंग ज्ञान किती असे. भुकेने त्रासलेल तरीही पिलांना भरविते कसे. आवरून स्वतःची भूक जमवून कनकन पक्षिणी वत्सलतेने पिलांना भरवितोस ना. सुज्ञ असून मोहाने लोभी मानव वागतो. अभिलाषी अंध होऊनी पुत्रांना वागवितसे. संसार करण्यासाठी माया मोहात गुंततो. मोह लाभ प्रभावांनी स्थिर त्याची स्थिती नसे. महाबली जगदीशाची योग निद्रा स्वरूपजी स्वबळे चतुरांनाही लक्ष्मी भुलवते सदा. बळे ओढून खेचून मोह गर्तेत टाकीते. या जगाचा आरंभ जाहला तिच्यामुळे. देवी संतोषिते तेव्हा भक्तांना अभय देत असे. ती विद्या ती मोहमाया सनातन मुक्तदायिनी. अशी सर्वेश्वरी भक्ता भव संकटी सोडवी. दुःख दारिद्र्य विनाशी मुक्ती लाभे तिच्यामुळे. राजा म्हणाला, आता वर्णिली ती देवी कोण कुठे कशी असे. कसे तिचे मूळ रूप कृपया मुनी सांगा आम्हा. अशा प्रभावी तेजाची ती दिसे कशी घडली कशी. ब्रह्मन सत्वरी सांगा कथा अधीर ऐकण्या. ऋषी म्हणाले, खरे पाहता ती जगन्माता नेहमीच असते तशी. परी तिचे मूळ रूप उत्पत्ती एक राजसा. अजन्मा जरी ती आहे लोकोत्पत तिला म्हणा. देवांच्या कामासाठी येथ अवतरली तसे. कल्पयोगी समुद्रात योग निद्रामय प्रभू. त्यावेळी अवघे विश्व एकार्णवी मग्न जाहले. विष्णू कर्ण मळातून उपजले दोन राक्षस. मधु अन कैटभ नावे विख्यात पावले तदा. नारायण नाभीतुने जन्मे ब्रह्मा प्रजापती. त्याला मारण्यासाठी दोन्ही राक्षस उत्सुक. एकचित्त नेत्री होऊनी रमापाही स कौतुके. प्रसन्न तिला करण्या स्तोत्र अवधान मांडिले. विश्वेश्वरी जगन्माता उत्पत्ती स्थिती नाशिनी. तेजस्विनी प्रभुशक्ती ये देवास तारण्या. ब्रह्मा म्हणाले, देवी तू समिधा यज्ञकुंड यज्ञविधी स्वरांकिनी. प्रणवाक्षर अमृत तू त्रिमाता स्थितिकारिणी. अर्धमात्रा विशेषार्था विशेष अनुच्चारिता. संध्या सावित्री अंबे माता तू दयामयी. जगत उद्धारणी देवी सृष्टीची जननी खरी. लालन पालन करती माये शेवटी सहारिणी तू. सुजाता तू सृष्टीची स्थिती रूपात पाळीशी. विलय साऱ्या विश्वाचा जगदंब तुझ्यामुळे. विद्याश्रेष्ठा महामाये महातारकी महास्मृती. मोहस्वरूपा भगवती महादेवी महेश्वरी. सहज प्रवृत्ती अंबे तू. तू माया त्रिगुणात्मक महारात्री काळरात्री. मोह विलयास नेतसे. ईश्वरी तू प्रज्ञालक्ष्मी धीबुद्धी बोधलक्ष्मी. लज्जा पुष्टी संतुष्टी क्षमा शांती तिन्ही जगी. हाती खडग महाशूळ चक्रशोभा तुझ्यामुळे. शंखचाप भृशुंडी बाण घेऊन रणी सज्ज तू. मृदुलात मृदुला गौरी सौंदर्यात मृणालिनी. आपपरा पार राहोनी असे अति निकट तू. तत्सद्भाव वस्तूची तू शक्ती अखिलात्मिके. चराचरा बलदायी तव स्तुती गाऊ मी कसा. विश्वाचा पालन करता कैलासाधीश शंकर. तो तुझ्या स्तुतीमुळे रंगून तल्लीन होत असे. उदारधी तू अशी गौरी प्रभावशालिनी भली. मधु कैटभ राक्षसा मोहातरणी जिंकले. जागवी देवदेवांना सृष्टी मंगलकारणे. ज्या योगे अखिल दैत्यादी दुर्वृत्ती नाश पावती. ऋषी म्हणाले, योग मायेची अशी स्तुती ब्रह्मा भक्तीने करी. मधु कैटभ राक्षस वधा विष्णूस उठविले तये. मुखनेत्र नासिका वक्ष त्यातून प्रकट जाहली. विष्णुमयी मोहमाया ब्रह्मा सन्मुख टाकली. मंचक सोडून उठले शेषशाही जनार्दन. मधुकैठभ योग मायेला तेथे एकत्र पाहतो. त्या असुर दोघांची दुराचारी अति पहा. बलशाली वीरते ब्रह्माचा नाश इच्छिती. स्वतः हरीने उठून असुरास आव्हानिले. 5000 वर्षे त्यांच्याशी बाहुयुद्ध खेळले. उन्मत्त दैत्य दोन्हीही योग मायेस मोहले. प्रभूलाही वर मागाया गर्वे सांगितले तये. भगवान म्हणाले, माझ्या हातून तुमचा
वध व्हावा हेच मागणे, संतोषला मम शौर्या दुजेना काही मागणे. ऋषी म्हणाले, फसवणूक अशी होता जग जलमय जाहले, दैत्य म्हणे निर्जल जागी आम्ही मरण वांछितो. तथास्तु म्हणता नारायणे चक्र सज्ज करून या, मांडीवरे घेऊन शिरे त्यांची तक्षणी छेदिली. ब्रह्मस्तुतीने संतोषे महामाया प्रकट जाहली, तिच्या शौर्याच्या कथा साधो मी वर्णिते पुढे. सावर्णिक मन्वंतरामधील मार्कंडेय पुराणांतर्गत श्री दुर्गा सप्तशती ग्रंथातील मधुकैटभ राक्षसवध नावाचा पहिला अध्याय संपला. अध्याय दुसरा. ध्यान. माला रत्नाभ हाती गदा परशु पद्मही, दंड वज्र ढाल सोम कुंभ जल घंटिका आहा, गौरी सुलक्षणी भासे शूळधारी स्मिताननी, कमल सुंदरी ललन लक्ष्मी अंबेस मम वंदन. ओम ह्रीं. ऋषी म्हणाले, देव दानव युद्धांती शतादी वर्षे संपली. महिष राजा दैत्यांचा देवांचा इंद्रही लढे. युद्धात या असुरांनी देव लोळविले रणी, देवेंद्रालाही जिंकून देव बंदित ठेवले. पराभूत जाहले देव ब्रह्मा घेऊन संगती, शेषशाही श्री विष्णू वैकुंठात पातले. प्रभूला प्रार्थितो ब्रह्मा भगवन महिष मातला, सकल देवा जिंकोनी आम्हा हाकलूनी दिले. इंद्र अग्नी सूर्य यम चंद्र वरुण बापुडे, सत्वयुक्त या देवांची धूळधाण उडविली. हाकून दिदलेलो आम्ही येथे आलो असू, अधिकाराविन निस्तेज सकल जाहलो असे. झालेली दैना सांगता दैत्यांनी देव जिंकिता, श्री विष्णूस शरण येऊनी दैत्यांपासून राक्षिण्या. संकटमुक्त करा देवा मधुला मारिले तसे, देवांचे दुःख ऐकोनी कोप त्याचा सरेचिना. ऐकता गाढाने देवांचे रागाने भुकुटी आणली, थरथरे विष्णू संतापे अवघे ब्रह्मांड हालले. श्रीहरीच्या रागे श्री मुखातून तेज निघे, अलौकिक तसेच तेज ब्रह्मा शिव मुखातून. अन्य देवाचेही तसे तेज इंद्र तेज त्यात मिळे. एक वटोनिया तेजांचा तेजस्वी पर्वत जाहला. ज्वलंत या लावण्याची ज्वाला उसळली तदा, दाही दिशा त्या योगे पेटल्या वाटती जणू. अतुल तेज शक्तीला या देवांनी दान मांडिले, त्यातून नारी रूपाचा त्यावेळी अवतार घडे. विष्णू तेजातुनी हात शिव तेज वदन जाहले, यम तेजातुनी केस अशी दुर्गा प्रगटली. चंद्र तेजे वक्ष दोन्ही, इंद्र तेजे मध्यभागही, वरुण तेजाने जंगा अवनी तेजे नितंबही. पद्मपुष्प ब्रह्म तेजे सूर्य तेजे करांगुली, वसु तेजामुळे बोटे कुबेर नासिका घडे. दंतावली ब्रह्म तेजे अग्नि तेजे नेत्र भासती, भ्रुकुटी सुषमा तेजे वायू कर्ण प्रकाशवी. असा हा सर्व देवांचा तेजो राशी समुच्चय होऊन प्रगटे दुर्गा महिषासुर मारण्या. शंभू शुळातुनी शुळ नवदुर्गेस अर्पिता, चक्रातुनी निर्मुनी चक्र श्री विष्णू समर्पित. वरुण देतसे शंख अग्निनेही शक्तीशी तशी, धनुष्यासहित बाण भाते वायू समर्पित तिला. स्वतःच्या बाणातुनी बाण इंद्र बनवितो नवा, ऐरावत कंठामधली घंट देवेंद्र अर्पितो. काल दंडातुनी दंड वरुण पाश देतसे, चुडामुनी शिरी कुंडले कटी किनकिन मेखला. भुजावरी मनिश्चंद्र पायी नुपुर केयूर, रत्ने तेजांगुली हाती कंठी मणिहार शोभतो. नाना दिव्य रत्नालंकरे युक्त देवीस पाहता, विश्वकर्मा विजय देई देवीस परशुत्वरे. अशा अजय अस्त्रांनी त्यांनी अंबा गौरविली. प्रसन्न पद्मपुष्पांची मालाही अर्पिली तिला. सागरातील पंकजमाला दुर्गेला त्या सुशोभित, नगराज हिमगिरी देई सिंह अन रत्नभूषणे. रिक्तपात्री मधु देई देवांचा कोशधारक, नागराजशेष गौरीला मणिहार समर्पितो. उरल्या अन्य देवांनी शस्त्रालंकार देऊनी, शक्तीला तिच्या पाठिंबा देऊन जय बोलले. जयकार देवी गर्जना आकाशी साद उमटुनी, त्रिलोक थरकले भीतीने सप्त सागर खवळले. पृथ्वी डोल डळमळे महामेरू गडाडली, अखंड देवी जयकारे देव संतुष्ट जाहले. सिंहवाहिनी दुर्गेला देव आमंत्रिती मुदे, ऋषी मुनी जाहले मग्न दुर्गेच्या स्तोत्र गायनी. भक्तीने नम्र झालेले मुनी देखोनी तोषती, विस्मय क्षुब्ध झालेले दुर्गेने पाहिले तदा. पाहोनी अशी स्थिती दैत्यात गोंधळ माजला, सारी सेना तशी शस्त्रे घेऊन रणी उतरली. क्रोधाने थरथरणारे दैत्यही गरजू लागले. असुर सैन्यासह येता रागे देवीस पाहुनी, परी तिच्या तेजाने तिन्ही लोक उजाळले. एक एक पद टाकोनी त्रिलोक जिंकिते जणू, शिरोभूषण तेजांचे तेजदान नभांगणी. घनु टनोत्कारे देवीच्या पाताळ संतापले दता, हजारो हातांनी तिने दाही दिशा कवळिल्या. देवीच्या नाशासाठी दैत्यांनी युद्ध मांडिले. महिषासुर आज्ञेने झुंजारंभ जाहला, मुक्तास्त्र अलंकारे दश दिशा विस्फारित. सेनापती महिषाचा चिक्षुर उतरेनारनी, चतुरंग सैन्य आणोनी चामर उतरलं तिथे.
8,000 रथांसह येतो उपग्र दैत्यही महाहनु दैत्याचे कोटी सैन्य जमेरणी. असी लोमा दैत्यसेना 5 कोटी खडी तिथे पाष्कल रणभूमीत लाखो रथींसह लढे. परिवारित असुर अश्वगज दळांसह अन्य राक्षसांनी तिथे देवीशी युद्ध छेडले. मुख्य महिषासुर त्यात कोटींनी सैन्य आणतो. प्रचंड त्याची सेना उग्रास्त्रे गजाश्वदळे. देवीशी झुंजताना शक्ती तोमर मारिली. बाण मुसळ परुषपट्ट गोफणींनी रणी लढे. घालोनी तिच्यावर घाव शस्त्रास्त्रांचे अनेक असे. लढता लढता दैत्य तोमरास्त्र टाकीत. इतरही भयानक शक्ती देवीवर सोडिल्या. असी धारेने देवीला मारण्या दैत्य धावता. लीलया खेळवून त्याला देवीने ठार मारिले. वर्षा व शस्त्रशक्तींचा गौरी स्पर्शात संपला. अशा अपूर्व संग्रामी देवीने असुर मारिले. थांबलेले ऋषीमुनी देवीच्या स्तोत्र गायना त्यांना पाहुणी उत्साहे आणखी दैत्य मारिले. अपार शस्त्रे शक्ती देवी असुरावर सोडिता. देवीचाही शार्दूल रागे दैत्य सैन्यातून घुसे. देवशक्तीहिनी भारलेले देवी गण दैत्य मारिता. ज्या हाती जे जे शस्त्र त्याने तो दैत्य कापतो. असुरनाश होताना शंख दुंदुंभी फंकित मृदुंग भेरी आवाजे रणी कल्लोळ मातला. शक्ती गदा तसे शस्त्रे घेऊन असुर मारिता. घन घन घंटानाद मरता दैत्य ऐकती. कित्येक वज्रशस्त्रांनी दुर्गेने दैत्य खंडिले. बांधोनी कित्येक शस्त्रू गण ओढून मारिती. तलवरीच्या माराने असुर किती ताडले. गदेच्या टोल्यांनी किती किती गगन पाहती. मुसळ मारांनी किती किती रणी रक्त ओकले. छातीत शूळ गेल्याने शस्त्रू ते संपले किती. कमरेतील वारांनी देवीने दैत्य मारिता. तिजवरी अखंड बाणांचा रणी पाऊस पाडिला. बाहुशीर पाय हात कित्येकांनी गमावले. पोट फाडिता कित्येकांचे किती मस्तक छेदिले. छिन्न भिन्न महादैत्य भुवर लोळले किती. गंभीर घायाळ होऊनी झुंजती ते पुन्हा पुन्हा. अनेक वार शस्त्रांचे देवीवर घाव घालुनी अवसानाने किती दैत्य लढती मस्तकांविणे. आणखी दैत्य कित्येक शस्त्रांसहित नाचून समोर येत दुर्गेच्या वज्र खडग शक्ती घेऊनी. त्यांना ढकलून रागाने महादैत्य शस्त्र चालावी. रणामध्ये तयेवेळी रक्तांचे पूर वाहिले. ढीग असुर प्रेतांचा गजाश्व भुवर लोळती. उरले शत्रू गौरीने निर्दारुणी रणी टाकले. प्रेतांचे पर्वत जमले घासन फत्तरापरी. रागाने गर्जती सिंह आयाळ विस्पारोनी तदा. मुख्य शत्रू रणामध्ये देवीवर घाव घालिता. महिषादी सर्व दैत्यांशी दुर्गा झुंजे गणांसह. मोठ्या विजयाने देवीच्या आनंदोन्माद जाहला. स्वर्गातून मुदेदेव तिजवरी उधळती फुले. सार्वनिक मन्वंतरामधील श्री मार्कंडेय पुराणांतर्गत देवी दुर्गा सप्तशती महात्म्याचा महिषासुरवध नावाचा 2रा अध्याय संपला. श्री दुर्गा विजयते. अध्याय 3. ध्यान. रक्तबिंबासम रक्ताभा रक्त रेशीम वस्त्रापना. मुंडमाळा गळा दुर्गा अंगावरी चंदने लेपन. जपमाळा ज्ञानांकिनी हाती अभया हो वरदायिनी. पद्मासनी श्रीचंद्र अशी देवी नित्य प्रार्थनी. ऋषी म्हणाले, या प्रकारे दानवांचा नाश सर्वत्र पाहुनी चिक्षुर सेनानी शत्रूचा आला देवीस मारण्या. बाण वर्षावे देवी समरासुर मारिते. मेरू शिरी मेघवृष्टी त्यावेळी जाहली जणू. शत्रू बाणास बाणांनी देवी मध्येच छेदित. रथसारथी घोडे पळती झेंडे कापून टाकिता. हताश धनुर्भंगाने घोडे हो सारथ्यविन. परशु गदा ढाल हाती दैत्य दुर्गेवर धावती. तळपत्या खडगाने त्याने सिंहावर घाव घालिता. वरच्यावरी तो घाव वाहुनी गौरी वारिते. खडगानेही झेलले वार देवीचे शस्त्र मोडले. ते देखता रागाने हाती त्रिशूळ घेतला. दैत्याने देवीला शुळे हातांनी भुसकू बघे. दुर्गेने उलटिला वार चमके रवी किरणापरी. अशी त्रिशूळे दोघांची भयानक झुंज जाहली. हातीच्या अस्त्रे देवीने चिक्षुर दैत्य विंधले. मेला असुर सेनानी चिक्षुर पडला रणी. पाहुनी अन्यायी चामर विंधले अंबारतुनी निघे. चामारे उन्मत्त होऊनी दुर्गेवर शक्ती सोडली. एका हुंकाराने तिने त्याला भोर लोळविला तदा. त्याची शक्ती तुटे तेव्हा रागाने रणी थरथरे. फेकीला हातीचा शूळ वज्राने देवी परतवी. पाहून ते तुंबळ युद्ध रागाने सिंह धावला. दैत्याच्या गजगंडावरी बसला त्याच पाहुनी. लढता लढता दोघे रागाने येती भुवरी. तुटुनी एकामेकांवरी लढती दुजास मारण्या. आणखी शार्दुलाने गगनात उंचशी उडी घेऊन पंजाने त्याने चामर मस्तक छेदिले. झाले दगड मारांनी उदग्र दैत्य मारिला. करालाही दुर्गेने हाते बुकलून मारिले. गदेच्या एका टोल्याने उद्वत्त दैत्य मारित. गोफणीने बाष्कळ बाणांनी ताम्राधक. उग्राग्र वीर्य महाहनु
रागाने गौरी मारिता अखंड बाण वर्षावातून शूळाने दैत्य वारित बिडाल खडग घाताने धडापासून वेगळा दुर्धर दुर्मुखांमनही रक्ताने स्नान घातले असा घोर संहार देखोनी महिष तापला रेड्याचं घेऊन रूप छळतो तो गणांधिका कुणा जबड्याने मारी खूर घात कुणावर शेपटीने वार कुणी कुणा शिंगे विदारित वेगे अंगावरी धावे पळता कुणी रथातून विक्राळ गर्जनेने त्याने हुंकार फेकून गणान देवी गण सैन्याला मारोनी महिष धावला सिंहारूढ दुर्गा देवी संतापे लाल जाहला रेडा क्रूर खुराघाते धरणी दुभंगली जणू मोठमोठ्याने गरजुनी त्याने पर्वत कोलले वेगाने महिषासुराच्या भोर उत्पात जाहला साती सिंधू पुच्छाने उपशिले जग बुडिस्तव त्याच्या शिंगघाताने मेघमाला विदारली उष्ण श्वासाने महिषाच्या नग केले नभांगणी रागाने थरथरणारा महिषासुर पाहुनी अंगावरी मारण्या येती चंडिका खवळली नटका टाकोनी फास महिषाशी मान बांधुनी असा बांधला गेल्याने तो महिषारूप त्यागितो सिंहरूपाने तक्षणी देवी जवळ थांबेना देवीने टाकीता वार त्याने मनुज रूप घेतले या नवरूपाला त्याच्या बाण खडग गदी शस्त्रांनी मारिता गजरूपाने तो देवी सन्मुख थांबला सिंहासोंडेने ओढिता दुर्गेने सोंड कापली दैत्य पुन्हा येई पुढे रेड्याचे रूप घेऊनी येऊन समोर त्याने विषारी फुंक मारिले त्यावेळी तिन्ही जगी प्राणी भय व्याकुळ जाहले पुन्हा पुन्हा जगदंबेने क्रोधाने सोमप्राशुनी अति भयानक लाल नेत्रांनी असुर पाहिला बलशौर्य मदोन्मत महिष गर्जे पुन्हा पुन्हा अनेक पर्वत शिंगांनी उपटुनी दुर्गेवर फेकिली हातांनी अडवूनी त्यांना पर्वत चूर्ण करोनिया भयानक दारू नशेने दुर्गा त्यावर गरजिली देवी म्हणाली खुशाल ओरड रे मूर्खा सोम मी जोवरी पिते या हातांनी तुला मारिता वाचतील सूर स्वर्गीचे ऋषी म्हणाले तक्षणी उसळुनी तिने दैत्य भुवर घेऊनी उरावरी पायरोविन शूळकंठाते मारिला पाया तळीचा महिष मूळ रूप घेऊ बगे अर्ध्यावर देवीने त्याचे सारे प्रयत्न रोखले अर्धा दैत्य अर्धा रेडा दुर्गेशी तरीही लढे हातीच्या खडगाने दुर्गेने त्याचे मस्तक तोडले महिषासुर मेला ऐकोनी हाहाकार रणी उडे गोंधळली त्याची सेना दाही दिशास पांगली हर्षाने उन्मत्त होऊनी देव अंबेस पूजिती गंधर्व स्तोत्र गाऊनी अप्सरांनी नाचोनी तदा श्री सावर्णिक मन्वंतरामधील श्री मार्कंडेय पुराणांतर्गत श्री दुर्गा सप्तशती देवी महात्म्याचा महिषासुरवध नावाचा 3रा अध्याय संपला. श्री दुर्गा विजयते. अध्याय 4. ध्यान. कृष्ण मेघापरी काळी कटोशत्रु थरथरे शिरीन शशी थंड शोभे शंखचक्र कृपानादिक सिंहावरी आरूढ दुर्गा बलवान त्रैलोक्य तारिणी जया नामे त्या देवीच्या स्मरणे सिद्धी लाभते. ऋषी म्हणाले दुरात्मा महिषासुराला देवीने मारिला जव पाहोनी सुरेंद्रादी देव नम्र होऊनी पूजिती. देवी स्तवन गायनी अंगी रोमांच येऊनी हर्षाने थांबली वाणी सर्वांनी मुग्ध होऊनी स्तोत्रे गावनिया देव वदती माये शक्तिमती सर्व देव तेजोबल तुझ पाशी एकवटे. सुरांनी ऋषीमुनींनी पूजिली वरदांबिका जगदंबेला नमुनी नम्र होऊनी प्रार्थिले. अतुल शक्ती वर्णाया ब्रह्मा विष्णू शिवादिक स्तुतीने थकली वाणी दुर्गेचे शौर्य सांगता. जग कल्याणासाठी देवी चराचर पोषणा आमुची भीती वारोनी माते हो वरदायिनी. सुकृता कारणे त्यांच्या घरी लक्ष्मी निवासते घडे पाप ज्या घरी तेथे दारिद्र्य नांदते. सुजना घरी श्रद्धा विनय तेथे निवासतो अशा भगवती दुर्गेला भक्तीने वंदितो आम्ही. कल्पने पार रूपाची थोरवी तव किती असे राक्षस संहाराची गाथा गाऊ किती तव. देवीची अद्भुत ऐसी कार्य सांगू किती तुम्हा संग्राम सूर असुरांच्या झुंजीर साक्ष जाहल्या. या जगाची उत्पत्ती त्रिगुणाधिक गुणाधिक ज्याच्या मध्ये दोषांचा लवमात्र कधी नसे तू धात्री जगाची देवी प्रकृती आदिम मूळ तू. तुझ्या पासंगालाही मूर्ती अपूर्ण राहिले आठवणीने यज्ञ तिच्या देवता तप्त होऊनी केवळ स्मरणाने स्वाहा पितरांमुक्ती देतसे मोक्ष प्राप्ती साधनी साह्यभूत महाव्रता. कल्पने पारचे दोष काढूनी संयम ठेवते जितेंद्रिय योग्यांना मोक्षार्थींना सदैवची. पराविद्या भगवती होतसे वरदायिनी शब्द स्वरूपा तू देवी शस्त्रधारा ही जाहली. वेदांचा अर्थ तू आई जन पोषण कृषीवला जगाच्या कल्याणाला वार्ता तू वरप्रदे. सकल दुःखे वाराया तव उत्पत्ती जाहली शास्त्रांचे सार भद्रे तू मेघाशक्ती तुझ्यामुळे. असह्य भवसंसारी कठीण समयी तारीशी श्री विष्णू कैठव वैरी त्याच्या तू हृदयांतरी.
श्री लक्ष्मी गौरी गौरांगी शंकर तवर स्तुती करी मंद सुस्मित सौंदर्ये लाजला पूर्ण चंद्रमा सोनकांती तव हास्याची जगतात पसरली अद्भुत देवीचे रूप पाहून महिष मोहला परी तिला मारायला रणी वेगात उतरला त्यावेळी हास्य टाळून देवीने भिवई तानिली महिषासुराचा क्षणिक तिने रणी नित्पात घडविला प्राण जाईना त्याचा दुर्बळ हो मरणापुढे पडल्या जीवाला सांगा जिने पुन्हा लाभले कधी जगाच्या उद्धारासाठी भगवती जगन्मयी प्रसन्न परी संतापे होईल कुलनाशक ज्ञात हे अखेरी आहे शत्रु सैन्यास मारुनी महिषासुराला मारी देवी दुष्ट निवारिणी जगाची उद्धार करती गौरी मंगलदायिनी तव कृपा मनुजा त्या स्वदेशी सन्मान लाभतो धन्य धान्य यश प्राप्ती धर्माचरण ज्या घरी प्रसन्न गौरी तेथे यश संतती देतसे तव कृपा प्रसादाने धर्माचार करी नर लाभे माया तुझी आई अंती मोक्षही मिळे भगवती कृपेने भक्ता त्रिलोकी यशही मिळे इष्टवांच्या फलदात्री अंबा माता सुनिश्चित दुर्गेच्या स्मरणानेही प्राण्यांची भीती हारते शुभ स्मरण योगाने बुद्धी मंगल होतसे दारिद्र्य दुःख भय तुझविन कोण संपवी जन कल्याणा माते सदा स्नेहमयी भव राक्षसा मारुनी आई जगाला शांती देतसे दुष्ट पापी वृत्तींना नरकी टाकुनी सदा झुंजात मारेल दैत्य मृत्यूदंड तिला दये परी करुणामयी त्यांसाठी स्वर्गाचे दार उघडिले एक दृष्टी एके क्षणी करी शत्रू पराजित सर्वांना एकेवेळी मारणे शक्य तुला जरी देवांनी दिल्या शस्त्रांनी तू जरी दैत्य मारिले पुण्यवान मरणांतरी ते तव कृप मोक्षे पावले तव असिलता धार अति तेजस्वी पाहुन त्रिशूळाचे तीक्ष्ण टोक आहे विस्मयकारक शस्त्रांचे तेज देखोनी अंधार तो शत्रुभय परी हेच तेज त्यांना जाहाले उपकारक दुराचारी जीवाचे दुर्गुण घालविलेसे तू तव रूप चिंतन स्मरणा किमपि तुलना नसे बहुशौर्य गुणादिनी दैत्य केले पराजित देव कारागारी ज्यांनी पूर्वी घातले असे क्षमाशील साध्वी माये शत्रूंनाही दयामयी अंबे तव शौर्य कृपा जगती तुलना नसे शत्रु चळचळा कापे क्रौर्य तव पाहता राणी चित्ती परी दया तव संग्रामी भयकारी तू एकवटे तुझ्या ठाई सारे सद्गुण अंबिके वैरी नाशून गे माये त्रिलोकी राखशी अम्मा संग्रामी मारुनी शत्रू स्वर्ग लोकात धाडीची भीती भय या विश्वाचे दैत्य मारून नाशिले निर्भय होऊनी आई आता साष्टांग वंदितो कृपा भिक्षा तुझी देई होऊनी वरदायिनी त्रिशूलाने रक्षी देवी खडगाने रक्षी अंबिके घंटाना देही रक्षी तू धनु टनत्कारे तशी पूर्वेस पश्चिमेलाही तशी दक्षिण दिशेस तू गरागरा फिरवूनी शूळ उत्तरे रक्षी तू अम्मा त्रिलोकी तुझी रूपे सुंदर वा भयंकर स्मिताने विकट हास्याने रक्षी भूलोको सर्वदा कर कमलात तुझ्या आई खडग शूळ गदाधिक त्यामुळे रक्षी भक्तांना प्रिय होऊनी सर्वदा ऋषी म्हणाले आगरू चंदन पुष्पे देव गौरीस पूजिती दिव्य स्तोत्र गायिनी नतमस्तक जाहले चंदन फुले सुवासिनी भक्ती प्रेमामुळे तशी अंबा संतुष्ट होऊनी भक्तां सुस्मित बोलली देवी म्हणाली आयोजिले मनी जे जे वत्सांनो आजवरी तुम्ही मनीच्या कामना साऱ्या निश्चित लाभती तुम्हा देव म्हणाले भगवती कामना अमुची परिपूर्ण करीत असे उने न ठेविले कोठे महिषासुरही मारिला वर देण्यासाठी गौरी आम्हा बोलावलेस तू आठवता तुझ ज्यावेळी माते हो संकट मोचनी तुझी स्तुती गाता प्राणी खरी भक्ती करीतव धनधान्य सुकांता सौख्य वैभव सदैव लाभते सुप्रसाद तुझा लाभो व्हावे सार्थक जीवन आयु आरोग्य समृद्धी दे आई वरदायिनी ऋषी म्हणाले स्वकल्याणासाठी देवांनी जग कल्याणास्तव प्रसन्न करिता दुर्गेला तथास्तुती वदे तदा म्हणून हे राजेंद्रा देवापासून प्रगटली ती झुंजली अंबा कल्याणी ही अशी देवीची कथा यानंतर देवरक्षणासाठी शुंभ निशुंभ मारिले ही गौरीची गौरवगाथा ऐकावी लक्ष देऊनी श्री सावर्णिक मन्वंतरामधील श्री मार्कंडेय पुराणांतर्गत श्री दुर्गा सप्तशती देवी महात्म्याचा देवांची स्तुती नावाचा 4था अध्याय संपला. श्री गौरी विजयते अध्याय 5. ध्यान. घंटा मुसळ शूळनांगर धनु हातात चक्रे अशी ती नवपूर्ण प्रभा गौरी घडविते विश्व तेजस्वी चराचर राखण्याला अंबा उपजली खरी सुखदा हो वैरी मारोनी अभय दे चंडिके नमो. ओम क्लीं. ऋषी म्हणाले पूर्वी इंद्रादी देवांना केले होते पराजित दैत्य निशुंभ शुंभांनी तीनही लोक जिंकुनी सूर्याला जिंकिले त्यांनी यमवरुणात असे
कुबेरावरी त्यांची सत्ता निरंकुश दैत्य मातले. अपमान करीती देवांचा अग्नी मारुत जिंकून देवांची जिंकिली राज्ये कारागारी टाकिले तया. दैत्यांनी हाकलिले देव गौरीला शरण येऊनी अन्याय दिन होऊनी गताधिकार जाहले. संकटी मांडिती धावा विजये पुढती जाऊनी दिल्या अभयाचे स्मरण देव देती तदा तिज. हिमालयात जाऊनी देव पुन्हा पुन्हा गौरी वंदिती विष्णू माया स्तोत्र गायिनी करुणा भाकिती तिची. देव म्हणाले, नमस्ते तुला महादेवी शिवाई नमितो तुझ मनी सतत स्मरुणी भद्रे यकृती प्राणरक्षणा. रौद्र रूपा नित्या गौरी धारिणी नमितो तुझ ज्योत्स्ना चंद्रिके सुखदे अंबे तुझ नमो नमो. कल्याणी विनया रुद्धी सिद्धी कुर्मा नमो तुझ नैऋत्ती भीमरक्षा तू शिवांगी तुझ नमो नमो. संकट हारिणी दुर्गे सर्व कार्यात उत्तम कीर्ती तशीच कृष्णा तू धूम्रा देवी नमो नमो. जीवलग अति तू देवी रौद्र रूप जरी दिसे विश्वात स्थैर्य अंबे कृत्ये तुझ नमो नमो. सर्वत्र चेतना यावी म्हणून चैतन्य जाहली नमस्ते चेतना देवी नमस्ते 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 नमस्ते. विख्यात बुद्धिरूपाने तिन्ही जगी जाहली नमस्ते बुद्धीच्या देवी नमस्ते 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 नमस्ते. निद्रा म्हणून मायेला हे जग ओळखीतसे नमस्ते निद्रा देवी नमस्ते नमस्ते नमस्ते. संकटी वैरिणी भूक परिपोषी चराचर नमस्ते तुझ क्षुधा देवी नमस्ते 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 नमस्ते. रणात बलवती आहे भक्त रक्षण कारणे नमस्ते त्या शक्ती देवीला नमस्ते 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 नमस्ते. तान्हेल्या व्याकुळ जीवांना संतोष अखंड देईजे नमस्ते तृष्णा देवीला नमस्ते 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 नमस्ते. सय्यता भरोनी अंगी भक्त दोषांस साहसी नमस्ते शांती देवी तुझ नमस्ते 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 नमस्ते. पारखुनी गुणावगुण सत्व रज तमाधिक नमस्ते जाती देवी तुला नमस्ते 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 नमस्ते. जिच्या सुस्मित वदनी विनया सद्गुण वानिते नमस्ते तुझ लज्जा देवी नमस्ते 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 नमस्ते. असीम शांततेसाठी रणी शत्रूंस जिंकिते नमस्ते शांती देवी नमस्ते 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 नमस्ते. श्रद्धेने विश्वासाती भक्त कार्य फल जिच्यामुळे नमस्ते श्रद्धा देवी त्या नमस्ते 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 नमस्ते. असिल ते परितेज स्वाभिमानात उग्रजी नमस्ते कांतिमती देवी नमस्ते 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 नमस्ते. या जगी प्रत्येक वस्तूला मोलना कांचना विन नमस्ते लक्ष्मी माते नमस्ते 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 नमस्ते. इच्छाफल दात्री देवी सगुण निर्गुण तशी नमस्ते वृत्ती देवी नमस्ते 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 नमस्ते. संकटी वा व्यामोही आठव ठेवून येतसे नमस्ते स्मृती देवी नमस्ते 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 नमस्ते. अखिल जगाची माता धात्री सदा झाली तशी नमस्ते दयामयी आई नमस्ते 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 नमस्ते. संकटातून भक्तांना मुक्त पाहून तोषते नमस्ते तुष्टी देवी नमस्ते 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 नमस्ते. इंद्रिय विषय व्यापांनी स्मरती देवीस जे नर त्यांची मनोकामना देवी गौरी सदा पुरी करो. चित्ती चैतन्य देवोनी स्थिर या जगता करी मंगला भद्रकालीला नमस्ते 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 नमस्ते. पूर्वकाळी देवांनी युद्धांत यश प्रार्थिले देवेंद्रांनाही दुर्गेचे दिन रात स्तोत्र गावणी मानवी शुभाकांक्षांना कल्याणी उपकारक आपदा वारिसे भद्रे भक्ता भव शुभंकरी. उन्मत असुर वैरी देवांना पीडिती बाहू त्यांनी पूजिलेली देवी ती जया मार्गदायिनी. दुर्गेच्या आठवणीनेही आपदा नाश पावती क्षणात संकटे जाती भजनी नम्र त्या नरा. ऋषी म्हणाले, देवीच्या या स्तुतीने राजा पार्वती पावली तया गंगास्नाने स्नात होऊनी देवा सन्मुख ठाकली. ती म्हणे सुरबाळांनो आराधना कशास्तव देवे निर्मियली शिवा भ्रुकुटीने विचारित. शुंभांच्या अन्यायांनी निशुंभांच्या पराजये जमलेल्या देवश्रेष्ठांनी विनविनी मम कशास्तव. पर्वतमध्य कोशांती पार्वती जन्मली असे या जगी प्राणी मात्रा कौशिकी म्हणून पूजिती. पर्वताच्या अंगबाळे कौशिकी प्रगट जाहली काळी होऊन या उमा कालिका हो हिमालयी. सुस्वरूप गौरीला चंडमुंड ऐकता जव त्यांच्या दासांनी त्यावेळी देवी सौंदर्य वर्णिले. म्हणती महाराजाधिराजा ती देवी अतिसुंदर लावण्य तेजे तिच्या हिमालया तेजाळला. असे उत्तम सौंदर्य पाहिले ना ऐकले कुणी प्रेमाने जाणून घ्यावी कशी उत्तम कामिनी. नारीत अतिश्रेष्ठ अंगना सौष्ठवशालिनी लावण्य तेजेजीच्या दशदिशा विस्फारती. त्रिलोकी जितुकी रत्ने हत्ती घोडे मनी तसे सारी ती प्राप्त होऊनी साठविली तुम्हा घरी. गजात ऐरावत श्रेष्ठ पारिजात तरुणमध्ये घोड्यात उच्चैश्रवा इंद्राकडून जिंकिला. हंसांनी वाहुनी नेणारे ब्रह्मविमान उत्तम हिसकावून त्या पासूनी तुम्हा घरी आणले.
महापद्म्य द्रव्यराशी कुबेरास जिंकुनी किंजिल किनी प्रफुल्ला माला सागर देत असे. हिमवर्षावी छत्र वरुणाकडून जिंकुनी प्रजापती रथ उत्तम त्यास हारून घेतला. यमाला जिंकिले स्वामी उत्क्रांती शक्ती जिंकुनी वरुणाकडील रत्ने पाश सागर मणी मौक्तिक. अशा उत्तम रत्नांचा धनी बंधून रूपातव शुद्ध दिव्य रत्नांना अग्निदेव शरण येऊनी. जमविले रत्न इतकी उणे परी एक राहिले अखिल नारी रत्नांत कल्याणी दूर का असे. ऋषी म्हणाले, चंडमुंड बोल ऐकुनी शुभ सावध जाहला. त्याने सुग्रीव दूताला देवीच्या घरी धाडले. दूतास देतसे आज्ञा जे जे मी मनी वांछिले. देवी समीप जाऊनी मम आज्ञा सांग बातीला. निसर्गाने वेढलेल्या पर्वती दूत पातला. विहरत होती जिथे गौरी मृदुतेने बोलला तिला. दूत म्हणाला, त्रैलोकी धनी माझा दैत्यश्रेष्ठ शृंभ नृप. त्याचा दूत मी देवी आज्ञा त्याची अशी तुला. एक सुरे दैत्य राजाची अवज्ञा देव ना करी. इंद्रही धजेना कधी त्याची आज्ञा मोडावया. सर्व देवास जिंकोनी त्रिलोकही जिंकुनी देव बंदित टाकोनी. यज्ञ भोगही भोगले त्रिजगी उत्तम रत्ने. मम स्वामी संग्राहित ब्रह्म ऐरावत रत्न देवाकडून जिंकले. सागरामथनी लाभे रत्ने उच्चे श्रवाधिक. देव अर्पिती नम्रतेने दैत्यास शरण जाऊने. देव गंधर्व नागाच्या रत्नेजी संग्रहातील सुंदरीत आहे ती सारी रत्न कोशांत आमुच्या. परिजगी अपूर्व लावण्य तू नारी रत्न सुंदर. असे सौंदर्य भोगाया पात्र मम धनी असे. मम सांगती येवा ये मम सेवकासह रत्नरूप चंचले देवी सेवेसे मम स्वामीच्या. मग संगती येशी तरी होई ऐश्वर्य स्वामिनी. दैत्य कृपा प्रसादाने होशी त्रैलोक्य सुंदरी. ऋषी म्हणाले, विश्वधारण करती भगवती दुर्गा महामयी. दूताचे वचन ऐकोनी हासे गंभीर होऊनी. दूतांतू बोलला जे जे ते सत्य असे तरी वचन हे नाही खोटे. तव धनी बलवान असे. परी माझी प्रतिज्ञा आहे खोटी मी ती कशी करू. अल्पबुद्धीने केली मोडू कशी सांगा आता. रणांत लढून जिंके मम गर्व हरण करी. शक्तीने मजहुनी श्रेष्ठ असा धनी हवा मला. तरी शुंभ वा निशुंभाने रणी यावे लढावया. झुंजीत जिंकुनी मला न्यावे त्याचे बरोबर. दूत म्हणाला, देवी तू व्यर्थ गर्वाने न करी वल्गना उगा. तू निर्बल अबला नारी मम स्वामी अपराजित. आता असुरांशी झुंजाया देवांना बळना उरे. तू तर अबल क्षुद्र काय पाड तुझा असे. इंद्रादी देवशक्तींची हो दैन्य असुरांपुढे. हारिली ते रणी सारे अभिमान तव कशास्तव. मुकाट ऐक गे माझे मम संगती येई तू. सरळपणे ना येशी झिपरी ओढीत नेईन. देवी म्हणाली, शुंभ पराक्रमी आहे निशुंभही महाबली. सांगशी तू ते खरे परी प्रतिज्ञा मम आधीची. अगोदर प्रतिज्ञा केली सांग जा स्वामीला तव. आदरे निरोप माझा योग्य वाटे तसे करे. सावर्णिक मन्वंतरामधील श्री मार्कंडेय पुराणांतर्गत श्री दुर्गा सप्तशती देवी महात्म्य कथेचा देवी दूतसंवाद नावाचा 5वा अध्याय संपला. श्री दुर्गा विजयते अध्याय 6. ध्यान. श्री नागमणी देवीच्या नागासनी विराजली. मणिमाळ कंठी विलसे पद्मा सौंदर्यशालिनी. तेजसी जणू सूर्याभा मीनाक्षी मोक्षदायिनी. हाती अमृतकुंभ शशिशिरी शिवांकी तू शुभंकरी. ऋषी म्हणाले, दूताला देवीचे बोल असह्य जरी जाहले. परते दैत्यराजा घरी विस्तारे कथिले तया. दूताचे वृत्त ऐकोनी क्रोधाने दैत्य कापला. धूम्रलोचन सेनानीला निघाया आज्ञा पिले. धूम्रलोचन तातडीने सेनेसह रणी जाई रे. केसांना धरून देवीच्या आन ओढून मज पुढे. मदतीला तिच्या देव यक्ष गंधर्व येतीजे. कापून काढून त्यांना तिचे सवे येई सत्वर. ऋषी म्हणाले, राजाच्या या आज्ञेने धूम्रलोचन पातला 60,000 दल सैन्यासह रणी झुंजास ठाकला. पर्वतावरील देवीला विकट हासुनी म्हणे, माझे संगती ये देवी नृप जाया म्हणोनिया. बरवे मजसवे ना येशी नेईन बलपूर्वक. झिपऱ्या धरून केसांच्या ओढून नेईन तुला. देवी म्हणाली, बलवान दैत्य राजाचा शक्तिमान वीर सज्ज तू. शक्तीने जरी नेशी मज मी अबला कसे करू. ऋषी म्हणाले, देवीच्या या बोलांनी दैत्य देवी वर धावला. एका हुंकारे दुर्गेने राख त्याची केली क्षणी. रागाने चालून येणाऱ्या सैन्याला गौरी मारित. खडग बाण गदाशक्ती वर्षाव करुनी रणी. देवी वाहन शार्दूल क्रोधाने गरजू लागला. आयाळ हलवूनी त्याने रणात उडी ठोकली. पंजाने कुणाला मारी जबडाने फाडी टाकून आला. अनेक महादैत्यांना त्याने घोसाळून मारिले.
नखांनी फाडिले किती किती पोटात फाडुनी, थपडा मारुनी किती किती मस्तकी तोडले. तोडिले हात दैत्यांचे डोकी छेदून मारिता, रागाने पोट फाडुनी वाहते रक्त चाटुनी. रागे थरथरणाऱ्या देवी केसरीने तदा समस्त दैत्य सैन्याचा अवघा घात घडविला. शुंभाने ऐकिले वृत्त, धुम्रासुर रणी खपे, गौरीचे या शौर्याने जळफळे मनोमनी. कर करा दात खाऊनी, कडकडा ओठ फाडुनी, अति संतापे थरथरोनी, रागे गरजत राहिला. चिडीने ओठ चावुनी आज्ञा करीतसे तदा, बोलवा रे चंडमुंडांना मज पुढे लगोलग. रे चंडमुंडा तुही सेना सागर घेऊनी, हा रणी बांधून देवीला अनारे अपमानित. अडविल जरी तुम्हाला मारोनी आणा तिला, तिच्या पराभवाचे वृत्त पाठवा मज लवकर. या प्रकारे देवीला आणि सिंहाला मारून रणी गुंडाळूनी दोन्ही प्रेते घेऊन या मज पुढे. सावर्णिक मन्वंतरामधील श्री मार्कंडेय पुराणांतर्गत श्री दुर्गा सप्तशती देवी महात्म्य ग्रंथाचा धूम्रलोचनवध नावाचा 6वा अध्याय संपला. श्री दुर्गा विजयते. अध्याय 7वा. ध्यान. रत्नासनी बसुनी श्यामा शुकाचे बोल ऐकत, पद्मासनी शशिलंकारी हाती विना विराजत. कंठी कोरांटी माला कुसुंबी वस्त्र कंचुकी, ल्याई शंखपात्री मदिरा हाती मातंगी रणी धावली. ओम. ऋषी म्हणाले, शुंभाची घेऊन आज्ञा सेना सागरही सवे, चंडमुंड बलशाली महादैत्य रणी पातले. हिमालयी हिमशिखरी आरूढ केसरीवरी, निर्मळ हास्य विलसे देवीच्या मुखावर. गौरीला पाहुनी दैत्य धरण्यास धावती, तलवार हाती घेऊनी धनुभान तानुनिया. अंगावरी दैत्य येता दुर्गा संतापली मनी, ती गती तो आवेश पाहून शत्रू थरकला. भिवई वक्र तानुनी कपोल विस्तारुनी बगे, त्रिकाल वदना काली अवतरे शस्त्र घेऊनी. विचित्र झुल्यावरी बैसे व्याघ्र चर्म नेसुनी, रुंड माळा गळाल्याली वाळके मांस जातले. अति विकट मुख तिचे लपलपा जीभ लवलवे, रक्त ओकल्या डोळ्यांनी दश दिशा भिववितसे. मोठ्या शत्रूस मारुनी घुसे शत्रू सैन्यातुनी, कलेवरी फाडुनी त्यांची मास त्यातली खातसे. दैत्य रक्षक सेनानी घंटा नाद जरी करी, पकडूनी एका हाती काली खाऊन टाकीते. रथ अश्वरथी सारथी विकटमुखी टाकीत, शत्रूचे सारे सैन्य कडकडा चावून टाकीते. असुर सैन्यात जाऊनी कालीने प्रलय मांडिला, ओढी केस गळे दाबी छाती ढोसून मारित. असुर सोडी तिजवरी असरे शक्ती भयानक, त्यांनाही गिळते काली दाढांनी कडकड मोडूनी. बलवान शत्रू सैन्याची झाली दैन्या भयंकर, किती खाऊन संपवी कित्येक मारुनी रणी. तलवारीने किती मारी खाटेस धडकुनी किती, फुंकरीने कुणा मारी दातांनी रगडीते कुणा. सकल असुर सेना मारून काली थांबली, परी देवीवरी चंड धावे माराया अस्त्र घेऊनी. चंडाने सोडले बाण धनु चक्रातुनी, तसे काली सभोवती जाळी बाणांचीच उभारली. दिसे नाशी जरी काली बाण अस्त्रे गिळून या, तळपे तप्त सूर्यापरी मेघांनी ग्रासिता तरी. विक्राळ कालीच्या दाढा दात सुळे भयानक, पसरी मुखे रक्तरंगी भयंकर गरजते रणी. हुंकार भय शब्दांचे करवणी काली धावून, चंडांचे धरुणी केस त्याचे मस्तक छेदिते. चंड गेला बघुनी मुंडही उतरला रणी, रागे येताना तक्षणी खडगाने भुवर पाडला. बलवान दैत्य चंडाला मुंडालाही लगोलग, कालीने मारिता त्यांचे दश दिशा सैन्य फाकले. मस्तके चंडमुंडांची काली हातात घेऊनी, जये समोरी येता विकटपणे हासूनी वदे. हे गौरी चंडमुंडांच्या शिरांचा उपहार हा स्वीकारी बगरनामध्ये दोन्ही असुर मारिले. ऋषी म्हणाले, हासून स्वीकारी जया रक्तलांछित मस्तके, संतोषे कल्याणी वदे जया मधुर वाणीने. सखी काली चंडमुंडांना शौर्य लढून मारिले, यामुळे चामुंडा नावे जग तुला ओळखी पुढे. सावर्णिक मन्वंतरामधील श्री मार्कंडेय पुराणांतर्गत श्री दुर्गा सप्तशती देवी महात्म्य ग्रंथाचा चंडमुंडवध नावाचा 7वा अध्याय संपला. श्री चामुंडा विजयते. अध्याय 8वा. ध्यान. सातरंगी आरोनी शोभा देवी त्रिनेत्री करुणामयी, खडग बाण पाशांकुश हाती कल्याणी सतत स्मरा. ओम. ऋषी म्हणाले, चंड दैत्यास मारोनी मुंडालाही विनाशुनी, त्यांच्या प्रचंड सैन्याला कालीने लढून मारिले. संतापाने निशुंभाने पाहुनी हा पराभव, उरल्या समग्र सैन्याला त्याने आज्ञा पिले झनी. 86 उधायुधा शुंभाने धाडिले रणी, 84 कंबुनायका सैन्य सज्ज करून या. शूर कुलीन सैन्याला शतार्ध कोटी बोलावूनी, ध्रौमार्दी शतवीर सेनापती पाचारिले.
कालका द्रौहृदा मौर्या काल केयतसे पहा युद्धाला सज्ज होऊन निघाले वीर झुंजण्या. अशा आज्ञा देता त्यांना स्वतः शुंभ निघेतदा कोटी कोटी सैन्यासह प्रस्थान ठेवून निरणी. असुरांची जमली सेना पाहून धनुतानित देवी प्रत्यांचा टणत्कारांनी भयभीत त्रैलोक्य जाहले. हे राजा देवीचा सिंह रणात गरजत राहिला घंटा नादे टणत्कारांनी देवी चिथावते तया. प्रत्यांचा नादे घंटा नादे सिंहाच्या गर्जनेमुळे अकस्मात प्रगटली काली विकराळ पसरोनी मुखे. असुरांनी रणभेरींनी कालीस घेरले असे चंडिकेला शार्दूलाही वेडून क्रोधपूर्वक. राजा देवरक्षणाला दैत्य विनाशास्तव त्रिमूर्ती स्वरूपाशक्ती देवी पाठी उभारली. ज्या देवीचे रूप जसे तशी शक्ती तिची असे ते रूप घेऊन ती देवी रणी उतरते. हंसांनी विमाने नेली ब्रह्ममूर्ती सुरक्षित अक्षसूत्र कमंडूल घेऊन शक्ती सोडली. महादेवीची दिव्य शक्ती नंदीवर स्वार होऊनी शूळ नाग कंकण हाती मस्तकी चंद्र रेखुनी. मोरावरी बसे देवी कुमारी रूप घेऊन अंबिका ये तये ठाई असुरांना वधावया. विष्णू माया तिथे आली गरुडावरी बैसुनी शंख चक्र गदा पद्म आयुधांनी सज्ज होऊनी. वराह रूप अवतारी श्री शक्ती ये त्या स्थळी अजस्त्र सुकर रूपांनी रणात उतरली तदा. नृसिंह केसरी शक्ती नरहरी देवीस देतसे रागे ती हालविता मान भयाने गळती तारका. वज्र घेऊन या हाती इंद्रशक्ती निघे तिथे गजेंद्रावरी आरूढ सहस्त्राक्ष प्रतिमा जणू. शंभूने देवशक्तींना चंडिकेलाही प्रार्थिले तदा. असुरा मारुनी हे देवी देवा अभयानंद दे. दुर्गा देई ते वेळी उग्र चंडी स्फुरावरी. जिच्या अघोरी नादांनी गिधाडे कलकलती शत. ध्रुजटा महादेवाला देवी संबोधुनी म्हणे माझा दूत म्हणून जावे शुंभ निशुंभाकडे. अत्यंत अभिमानाने गर्वानेही तसेचही द्यावा निरोप मम त्यांना त्या सैन्यासही असा. हे असुरांनो देवांना देवेंद्रा जरी जिंकिले यज्ञ ध्याकीर लटुनी यज्ञ भोग चिरडले ते सारे परत देऊनी यावे शरण सत्वरी. नम्रतेने सेवक व्हा माझे वा विनाशीस सिद्ध व्हा. खोट्या दंबाने स्वबळे लढाल मदशिरणी माझ्या शिवदासी तुमचे मास फाडून खातील. कैलासापती शंभूला दूत करुणी गौरवी महादेवीच्या शिवदासी शिवदूती जाहल्या तदा. शंकराने दैत्यराजाला दिधला देवी संदेश त्याचा जळफळाट झालेला वर्णिला कात्यायनी सवे. उलटा निरोप माजोरी दैत्य देई दूताकडे बेभान होऊनी त्याने रणी उडी टाकिली. वृष्टी हातात घेऊनी भान हरपून तोलडे शरशस्त्र वर्षावांनी अन्य असुर झुंजती. सहज खेळवी देवी धनुचा नाद करवुनी अनेक बाणजाळींची दैत्य शक्ती विनाशिली. रणात घुसली दुर्गा त्रिशूळे मार मारित तलवारीनं असुरांची राळ उडविन दिली. दुर्गा जाई त्या बाजूला ब्रह्मांनी जलशिंपित कमंडलूतून शत्रूंच्या तेज निवीर्य कारणे माहेश्वरी त्रिशूळाने वैष्णवी चक्र घेऊनी कुमारी नाना शक्तींनी असुरी संहार मांडिते. इंद्रांच्या ऐंद्रशक्तींनी लाखो शत्रूंस मारिता त्याच्या रक्त निपातांनी भोवरी पाट वाहिले. वराह शक्ती जबड्याने कित्येक वैरी मारिता सुळक्याने मुखाच्या असुर छातीत फाडोनी. नखांनी फाडीन ऋषीही गरजून रागावली तदा शत्रू मारी आवेशाने रक्त मास खाई तिथे. शिवदूती मारांनी भुवर असुर लोळती पहा पडणाऱ्या किती दैत्या कालीने घास बनविले. देवी मातृका आवेशे लढल्या रणी मारुनी शत्रू सैन्यात त्यावेळी खळबळ माजली असे. मातृसैन्य पीडिता दैत्य रणातून पळे ते पाहून रक्तबीज महादैत्य उतरे रणी. त्याच्या रक्ताचा थेंब पडता भुवरी जरी त्यातून महादैत्य हजारो उपजती क्षणी. रक्तबीजा हाती गदा तो ऐंद्रीवर धावला त्याला वेगे तलवारीने काली मार्गी अडविते. घायाळ जाहाला दैत्य देहातून रक्त सांडित त्या रक्तप्रवाहातून कोटी दैत्य उदेजती. रक्त बिंदुतेले दैत्य रक्त बीजासह झुंजती त्यांचेही रक्त सांडता त्यातून उपजती नवे. नवजन्मित रक्त दैत्यांनी दुर्गेशी झुंज घेतली. असंख्य शस्त्रसंभारे ते मातृगणांवर धावती. शस्त्राघाते पुन्हा पुन्हा रक्त बीजास लागता भुवरी पडता रक्त असुर तेथेच जन्मती. देवी वैष्णवी चक्राने दैत्य सेनानी वारिता वाहत्या त्याच्या रक्ताने दैत्यांनी भूमी व्यापिली. कौमारी मारिते शक्ती वाराही खडग मारिते माहेश्वरी त्रिशूळाने रक्तबीजा अडवणी. पुन्हा रक्तबीज रक्ताने नयनवे असुरे जन्मती त्यांच्याही रक्तपातांनी नवदैत्य उपजले. अशा महादैत्य शक्तींनी देवही भयभीत जाहले. नव असुरांनी रक्तबीजाच्या सारे जगच वेढले. देवांना चिंतित बघुनी चंडिका कालीला म्हणे चामुंडे विक्राळ वदने तवगे उघडी बये.
माझी या शस्त्रमारांनी आहात जे शत्रू होतील, गळत्या रक्तासवे त्यांना मुखाने खाऊन टाकी तू. या संसारात काली तव संचार चोहीकडे, रक्त शोषुनी घे प्रिये शत्रू दाढेत टाकुनी. रक्त बीज रक्त काली रणी पिऊन टाकीता, त्याने गदा प्रहाराने दुर्गेवर मार घातला. दैत्य गदेच्या आघाते देवी हो क्षण निश्चल, रक्त बीज देही त्यावेळी रक्त सागर वाहिला. वाहत्या रक्तधारेला काली पिऊन टाकीता, जिभांनी चाटीते रक्त रक्त बीजास पाडोनी. अवघ्या देहातील रक्त काली शोषून घेतसे, आणि त्यावेळी ते मिळी शस्त्रांनी झोड उठवित. रक्तहीन जाहाला दैत्य मरता करुण विवळे, देवांनी अतिव हर्षे आनंद कल्लोळ मांडला. राजा त्या रक्तपाताने दिशा धुंदावाल्यामध्ये, मातृगण उन्मत्त होऊनी जय घोषे रणी नाचले. सावर्णिक मन्वंतरामधील श्री मार्कंडेय पुराणांतर्गत श्री दुर्गा सप्तशती देवी महात्म्य कथेचा रक्तबीजवध नावाचा 8वा अध्याय संपला. श्री कालिका विजयते अध्याय 9. ध्यान. रक्तवर्ण दुर्गा गौरीचा दुपारीच्या फुलांपरी, कंठी अक्षमाला शोभे, बाहू अभयदायक, चंद्रमा शिरी त्रिनेत्रा, देवी साजरी तेजसी भली, पाशांकुशधारी अंबेला आज मी शरण जातसे. राजा म्हणाला, मुनिराज कथिली गोष्ट रक्तबीज निवारण, देवी अद्भुत शौर्याचा असुर वधही ऐकला. कालीने रक्तबीजाला मारिता घडले कसे, रागाने तडफडणारे शुंभ निशुंभ वागले कसे. ऋषी म्हणाले, शुंभ निशुंभ रागाला पारावार न राहिला, रक्तबीजासह सैन्य दुर्गेने रणी मारिता. सैन्याचा विनाश आईचा असह्य त्यास जाहला, उरलेल्या सेनेसह धावला रणी सत्वर. आगे मागे पुढे पाठी महादैत्य पराक्रमी, रागाने ओठ चावित धावले देवी मारण्या. महावीर महादैत्य आपुले सैन्य आणोनी, शुंभई अति संतापे झुंजास पाचला रणी. दुर्गा शंभू निशंभांचे घनघोर युद्ध जाहले, दोन्ही शत्रूंनी बाणांचा तिथे पाऊस पाडिला. दोघांच्या बाण वर्षावे दुर्गा झाकून जातसे, अतीव धैर्याने परी बाण जाळीस तोडिते. निशुंभ असिधारेने सिंहावर घाव घातला, शिरी घायाळ होऊनी सिंहाचे रक्त सांडले. सिंहास मारिले बघता दुर्गा संतापली तदा, क्षुरपे बाण निशुंभाची अस्त्रे तत्काळ तोडिली. रत्न खडग तोडी दैत्याचे ढाल मोडून टाकून, असुर परी सोडिता चक्र देवी मोडून टाकीते. रागाने जळफळणारा निशुंभ शूळ मारिता, शूळाचे मुठीने चूर्ण दुर्गेने करून टाकिले. गरगरा फिरवी गदा धावे आघात कारणे, हातीच्या त्रिशूळाने दुर्गेने फोडली गदा. फरशी हाती घेऊनी निशुंभही ये पुढे, अनेक बाणघातांनी त्याला भुवर पाडिले. बंधू लोळला देखून शुंभ भारी पिसाटला, दुर्गेला मारण्यासाठी झुंजात उडी घेतसे. रथातून निशुंभाने अष्टभुजा देवी पाहिली, उदार क्षमा तत्वाने नभांगन तेजाळले. शत्रू येता देखोनी देवीने शंख फुंकिला, धनु टनत्कारे तिच्या त्रिलोक निनादले. घंटानादांनी देवीने शत्रू सेना भिववूनी, मुक्त केशायोग मायांनी दैत्य सैन्य पळविले. शार्दूल देवीचा तेव्हा मोठ्याने गर्जना करी, जी ऐकता अखिल हत्तींचा माज उतरला. दोन्ही बाहुकाली आपटी धरणीवर प्रलय झालासे वाटे, सारे आवाज थांबती. शिवदूतांनी शत्रूला शिव्या शाप देऊनी, असुरांनी ऐकता त्या दैत्य तडफडती तदा. काली म्हणे रे शुंभा, दुरात्मा तू उभा राहा. शब्द ऐकिले हे देवांनी कालीची जय बोलिले. शुभांने गौरीवरती अग्नीचे अस्त्र सोडले, पर्वतापरी जाळ त्याचा दुर्गेने धूर सारला. सिंह प्रचंड गर्जनांनी तिन्ही लोक भयावले, ज्यांच्या प्रतिध्वनीमध्ये शब्द सारे स्थिरावले. शुंभाने सोडले बाण देवीही तोडिते क्षणी, देवीचेही अचूक बाण दैत्य मध्येच तोडितो. संतापे दुर्गा दैत्याला त्रिशूळ छातीत मारिता, नेटक्या त्या आघाते शुंभ भुवर कोसळे. भोवळ जाता शुंभाने सिंहावर बाण सोडला, त्या माराने शार्दूल घायाळ जाहाला तदा. पुन्हा उठून शुंभाने 10,000 शत्रूंनी सोडल्या बाणचक्रांनी देवी अंधुकशी दिसे. हातीच्या बाणांनी तिने शत्रूचा व्यूह मोडला, अत्यंत घोर अस्त्रांनी त्यांचे धैर्य हिरावणी. गदा हातात घेऊनी शुंभ ये देवी मारण्या, धावला निष्पात हेतूने येऊनी तिच्या पुढे. तीक्ष्ण खडग घावांनी देवींनी तोडीने गदा, अन्य हातांनी पुन्हा त्रिशूळे सरसावूनी. दैत्यही शूळ घेऊनी धावला मार घालण्या, निमिषार्धांत दुर्गेने शूळ छातीत ढोसला. तुटता हातीचा शूळ आघाते घायाळ होऊनी, अन्य सेनानी थांबगे म्हणत रणी धावला. वल्गना ऐकूनी त्याची चंडिका विकट हासली, हातीच्या तलवारीने तिने मस्तक ठेचून तोडले. निशुंभ पडे भुवर सिंह सेनेतून घुसे, शिवदूती मातृका तैशा शत्रू सेनेत धावल्या.
बधिर करुणी दैत्यसेना कुमारी शक्तीने तदा ब्रह्मानी मंत्रोच्चारांनी शत्रूवर जल शिंपिते. सकल वर्षावे अशा शत्रू भयभीत झाला. उरलेली दैत्यसेना सैर वैरा विदारली. माहेश्वरी त्रिशूळाने असुर विच्छिन्न जाहला. वाराही जबडा घाते कित्येक चूर्ण जाहले. वैष्णवीच्या चक्राने शत्रू मारिले किती. वज्र घाते तुकडे तुकडे. पळती किती मरती किती. रणी मरती जाती किती. कित्येक पळती घरी. सिंह खाऊन संपवी. शिवदूती भक्षित किती. सावर्णिक मन्वंतरामधील श्री मार्कंडेय पुराणांतर्गत श्री दुर्गा सप्तशती देवी महात्म कथेचा निशुंभवध नावाचा 9वा अध्याय संपला. श्री चंडिका शरणम. अध्याय 10वा. ध्यान. संतत स्मरावी भगवती शिरोभागी शशीजीच्या सूर्यसम कांती तत्व त्रिनेत्री वर्ण अग्नीचा. दिसे सुडवल बाहू अस्त्रांनी शक्ती शंभूप्रिया खरी. चंद्रिका रजभाताती कामाक्षी भक्ष रक्षिते. ओम. ऋषी म्हणाले, जीवलग भावास दुर्गेने कंठस्नान घातले. देखता शुंभ सारी सेना रणी आणून बोलला. देवी वृथा अहंकारे फुका गर्व करू नको. दुसऱ्यांच्या बळे लढूनी रणी अधर्म का करी. देवी म्हणाली, त्रिलोक नभी जगती मजविना अन्य ना कुणी. बघ या साऱ्या शक्ती मज ठाई समावल्या. ब्राह्मणी देवीच्या ठाई शक्ती विरता तदा. उरली एकटीही दुर्गा शिवस्वरूपा तुझ्या पुढे. देवी म्हणाली, रे मूर्खा, माझ्या ठाईच्या शक्तींनीच मी लढे. एक वटोनी स्थिर होऊनी तूही स्थिर रणी राहा. ऋषी म्हणाले, देव दानव साक्षीने दोघात युद्ध जाहले. या तुंबळ संगरी दुर्गा अन शुंभ झुंजले. भयानक शस्त्रास्त्रांनी बाण वर्षावे तदा. रणी दोघांची त्यावेळी झाली झुंज भयानक. शेकडो शस्त्र अस्त्रांनी लढली अंबिका तिथे. तिच्या दिव्य अस्त्रांना शुंभ परतोनी लावित. येता शत्रूची शक्ती चंडिका क्षणी मोडिता. हुंकार देऊनी तिने उपसाहोनी हासली. देवीच्या सभोवती शुंभ बाणांनी व्यूह मांडिता. सावध मारांनी तिने शुंभाचे धनुष तोडले. धनु गेल्याने शुंभाने दिव्य शक्ती उगारली. सोडण्याआधी देवीने त्याची शक्तीही विनाशिली. तदनंतर शुंभाने हाती तळपते शस्त्र घेतले. तेजसी जणू चंद्रिकाधार हाती घेऊन धावतो. चालू न येता देखोनी अडवूनी शस्त्र तोडिता. त्यानेही देवी रत्न ढाल तोडिली निशस्त्र करुनिया. शुंभ रथाचे घोडे रथसारथी मारुण्य या अवघ्या विनाशे शुंभ मुदगर घेतसे. तीक्ष्ण बाणाने दुर्गा त्याचे मुदगर तोडिता. फक्त हातांचीच झुंजाया शुंभाजवळ धावला. छातीत मारी दुर्गेच्या मुष्टीघात करुनिया. देवीही त्याच्या हृदयी मारून बुकळिले. दुर्गेच्या मुष्टीघाते शुंभ धर्तीवर पडे. सावध होऊनी पुन्हा लढाया सज्ज झाला. उडी मारून शुंभाने देवीला गगनी फेकले. अधांतरी झाली तरी दैत्याशी लढत राहिली. नभांगणी अशी झुंज देवी दैत्यात जाहली. जी पाहता ऋषीमुनी भयचकित जाहले. दीर्घकाळ झाला लढा दोघांत गगनांगणी. शुंभाला उचलून देवी फिरविती गरागरा. आपटी दैत्याला खाली परी तो सावध जाहला. भयानक क्रोध आवरे देवीवर तुटूनी पडे. आधिके गती त्या परी देवी त्रिशूळ फेकुनी फोडिते देवी त्याची छाती. शुंभ विवळ जाहला. आर्तस्वरे देवी घाताने शुंभाने प्राण सोडले. कोसळता राक्षस खाली थरथरे अनवी द्वीपही. त्या दुरात्मा शुंभाचा रणी वध करोनिया कृष्ण छाया त्रिलोकीची निर्मळ करून टाकिली. या युद्धी किती झाले उत्पात भूकंपही तसे. जीवनगंगा हो शांत स्वच्छ जीवन वाहवी. समस्त देवांच्या मनी आनंद सिंधू उसळला. गंधर्व दुर्गास्तुती गाती देवही नाचले मुदे. भेरी वाजविती काही अप्सरा नाच गायिनी. मधु लहरी पवना संगे भास्कर आभा दुनावली. अग्नी शाळेत विजलेले अग्नी तेजस्वी जाहला. दाही दिशया विजयाचा शांती पाठ भैलावती. सावर्णिक मन्वंतरामधील श्री मार्कंडेय पुराणांतर्गत श्री दुर्गा सप्तशती देवी महात्मा ग्रंथाचा शुंभ वधकथा नावाचा 10वा अध्याय संपला. श्री चंडिका विजयते. अध्याय 11वा. ध्यान. प्रभावी नेत्र सूर्यापरी शशी कोर मस्तकी. सुस्तनी त्रिनेत्रा दुर्गा स्मित हास्य आननी. सव्य हाती वरद मुद्रा. दुजा हातात अंकुश. धनुर्बाण हातांमध्ये दुर्गा भक्ता भयदायिनी. ऋषी म्हणाले, महादैत्येश्वर शुंभाला देवीने रणी मारिता. अग्नीच्या पुढाकारे इंद्रादी देव पातले. स्तवन कात्यायनीचे आनंदे गगन नाचून. प्रसन्न देवी हास्याने दशदिशा उजळल्या. शरणागतांना अंबा झाली संकटहारिणी. जगन्माता झाली आई त्रिकाली होई तारिणी. प्रसन्न होता शक्ती भक्तांना अभय देतसे. सकल चराचरा धात्री त्रिदुर्गा वरददायिनी.
एकमेव आधार होशी सर्वदा अंबिके आम्हा, धरती रूप तव माया विश्व पालन तुझ्यामुळे. जलस्वरूपी तव प्रेम तुप्त होती चराचर, पराक्रम दया तुझी थोरवी सांगो किती कशी. असीम शौर्य धैर्याची जननी वैष्णवी खरी, विश्वाची आदिम माता अपार तू कृपामयी. विविध गुणालंकारे देव मोहित झाले, प्रसन्न होशी त्यांना मोक्ष खचित लाभतो. विविध रूप विद्यांच्या सौंदर्यात सुवर्ण तू, साकार जगतव ठाई स्तवनी अंतना कधी. स्वर्ग वा मोक्ष देणारी प्राणित मात्रासा तत्पर, या विना तुझ्या स्तुतीसाठी जगती शब्द ना असे. जनांच्या हृदयामध्ये बुद्धिरूप निवासते, स्वर्ग वा मोक्षदायी तू नारायणी तुझं वंदन. कलांची असीम मर्यादा परिणामी फलदायिनी, जगी सामर्थ्यशाली नारायणी तुझं वंदन. सर्व मंगलात देवी सर्वाधिक सुमंगल, शरण तुला त्र्यंबके गौरी नारायणी तुझं वंदन. जगाचा उगमस्थैर्य अंतही शक्य तुला असे, गुणधारिणी गुणमयी नारायणी तुझं वंदन. दीन पीडित शरणांतांना झालीस अभया खरी, सर्व दुःख हारिणी माते नारायणी तुझं वंदन. हंस विमानी आरूढ ब्रह्मांनी रूप घेऊनी, दर्भजल शिंपुनी भक्ता नारायणी तुझं वंदन. माहेश्वरी स्वरूपी शूल नाग चंद्रभूषिणी, नंदीवरी आरूढ शिवे नारायणी तुझं वंदन. महाशक्तिमती मोर कुक्कट खेळती सवे, निष्पाप बालिका रूपी नारायणी तुझं वंदन. शंख चक्र गदा षडगर धनु हाती सदा असे, प्रसन्न अजिंक्या माते नारायणी तुझं वंदन. हाती घेत महाचक्र दातांनी विश्वतारीशी, वराहरूपी अशी देवी नारायणी तुझं वंदन. शिरी किरीट वज्रहाती सहस्त्र नेत्र उजळती, वृत्र संहारी ऐंद्री दुर्गे नारायणी तुझं वंदन. नृसिंह रूपाने दैत्यांना पूर्ण निर्दाळलेले रणी, त्रैलोक्य तारिले माई नारायणी तुझं वंदन. शिरी किरीट वज्रहाती सहस्त्र डोळे उजळती, वृत्त संहारी ऐंद्री दुर्गे नारायणी तुझं वंदन. शत्रुदलांची विशाल सेना विनाशी शिवदूती तू, गर्जली घोर चामुंडे नारायणी तुझं वंदन. मुखी विक्राळ दाडा मुंडमाळा गळामध्ये, चामुंडे दैत्यहारिणी नारायणी तुझं वंदन. लक्ष्मी लज्जा महाविद्या श्रद्धा पुष्टी स्वभाव ध्रुवा, महारात्री महाविद्ये नारायणी तुझं वंदन. मेधा सरस्वती श्रेष्ठा तशी गौरांची पार्वती, सर्व संयमकारी देवी नारायणी तुझं वंदन. सर्व स्वरूपे सर्वेशी सर्व शक्ती समुच्चयी, भय तू वारिशी आई नारायणी तुझं वंदन. सुस्मित सुंदर वदनी कपोली त्रिनेत्र शोभती, संकट परिहारी माये नारायणी तुझं वंदन. तेजसी ज्वाळे परी त्रिशूळे दैत्य मारिणी, तो त्रिशूळ रणी आम्हा भद्रकालीस वंदन. दैत्य तेजोभंगाला दिव्य नाद रणी करी, पाप विनाशी घंटा देवी रक्षो सुतांदिकी. तुझ्या हातीचे खडग दैत्य रक्तात नाहले, असी धारिणी चंडी करो मंगल आमुचे. रोग निवारी संतुष्टा काली क्रुद्धा विनाशिनी, दीन मी शरण तुला विपदा वारी आमुची. धर्मद्वेषी असुरांना रणी लढून मारिले, नाना रूपदायी माते तुझ विना कोण तारिणी. वेद विद्या तशी शास्त्रे तुझ विन काय थोरती, तम अज्ञान निवारुनी त्रिलोक उजळीतसे. विषारी साप तसे शत्रू दावानळ सागरी जसे, तारी आम्हा त्यापासून भवब्दी कोण तुझ विने. विश्वेश्वरी विश्वमाता विश्वरूप विश्वधारिणी, सकल जगी वंद्य दुर्गे भक्तांना आश्रय तुझा. प्रसन्न हो जगन्माते रणचंडी धैर्यशालिनी, असुरनाशी पापहारी शत्रुभय विनाशी तू. नम्र होती जे भक्त त्यांना अभयतारिणी, त्रिलोकी झाली तू वंद्य होऊनी वरददायिनी. देवी म्हणाली, देवांनो देवपुत्रांनो, संकल्प जे तुम्हा मनी, त्या इच्छा पूर्ण होऊनी जगी व्हा भवतारक. देव म्हणाले, त्रिलोकातील प्राणी देवी बाधेपासून सोडवी, तशीच शत्रुनाशासाठी हो सदैव तत्पर. देवी म्हणाली, वैवस्वत मध्वंतरी 28 युगांतरी, शुंभ निशुंभ नामे महादैत्य उपजती, नंद गवळ्या घरी कृष्ण यशोदेसह राहुनी, गेला विंध्याचली असुरास मारावया. त्यानंतर अतिक्रोधे रूप धारण करुनिया, विप्रचित्ती राक्षसाचा वध मी करीत असे. मारता मारता दैत्य दाडांनी खाऊन टाकीते, डाळिंबी त्याचे रक्त पिता रक्त वदन मम. स्वर्गी स्तोत्रे देव गाती, जगात नर मानव विनये गाऊन म्हणती, रक्तदंतिका मज. हजारो वर्षांनी दुष्काळी जलविना जगत रासता, ऋषी स्तोत्र मंत्रांनी मी आदिम रूप घेतसे. मुनी स्तवनांनी मी शतनेत्र उघडतिसे, कीर्तनी गायनी अवधे शताक्षी म्हणती मला. सर्व चराचर जीव तसे देवास रक्षिते, देहातून झरते शाक प्राणी खाऊन वाचती. शाकंबरी म्हणून नावे भक्त ओळखिता मला, त्या अवतारी मी मारी
दुरात्मा दुर्गमासूर. म्हणून दुर्गा हे नाव मजला प्राप्त जाहले. भीम रूपाने पुन्हा मी हिम राक्षस मारीन. राक्षसां खाईन मी विश्व संरक्षण कारणे. नम्र भावे सकल मला पूजिती स्तोत्र गायनी. भीम नामे तयावेळी जगी विख्यात होईन. मत्त अरुण दैत्याला रणी ठेचून काढिता. भ्रमराचे रूप घेऊनी महादैत्य वधीन मी. भ्रामरी नावे त्यावेळी भक्त पूजिती मला. ज्या ज्या ठाई ज्यावेळी भक्तांवर येती संकटे त्या ठाई अवतरोनी सर्वां रक्षीन निश्चित. सावर्णिक मन्वंतरामधील श्री मार्कंडेय पुराणांतर्गत श्री दुर्गा सप्तशती देवी महात्म कथेचा स्तुती नावाचा 11वा अध्याय संपला. श्री दुर्गा विजयते अध्याय 12. ध्यान. सिंहारूढा भयंकरी भासे तेजस्वी सौदामिनी परी. हाती चर्म गदा पदम कुमारी स्तोत्र गायनी. ढाल चक्रधारी देवी बोटांनी धनु तानिता. तप्त मुद्रा शिखाज्वाला परी ती शीतचंद्रिका. ओम. देवी म्हणाली, सुरांनो ऐका एक चित्त. भजती मज जे जगी सर्व संकटातुनी प्राणी रक्षण मी करीत असे. मधु कैटभ महिषासुर वध कथा भक्त वाचिता. शुंभ निशुंभ पराभव आख्यान ऐकतील जे. अष्टमी नवमी किंवा चतुर्दशी ऐकती तिथी या साऱ्या शौर्यगाथा ऐकती वा वाचतील जे. त्यावरी छाया न ये कधी. दुःख दुष्कर्म ना घडे. दारिद्र्य वा वियोगाची सावली न ये कधी. शत्रूपासून भयना चोर किंवा नृपाधिका. अग्निही शस्त्रना जाळी महापूर्णा भिवये तया. म्हणून माझी महती एक चित्त करुनिया. वाचावी वा ऐकावी भक्तांती उपकारक. रोगराई तशी पीडा किंवा त्रिविध संकटे मम स्तोत्र पठने उपशमक्षणी होतील. समूहात झाला वा पाठ मम गायिनी त्या ठाई निरंतर मी वास करून राहते. बलिप्रदानी यज्ञी पूजा सभा महोत्सवी वाचिती मम कथा जेथे ऐकणे पुण्यकारक. अशा वा आद्यकारी वा जाणोनी वा अजाणता मला अर्पिला नैवेद्य आनंदे मी भक्षित असे. प्रतिवर्षे शारदोत्सवी मम स्तोत्र गायिनी भक्तिभावे त्यावेळी कथा मम श्रवणी धरा. संकटे जातील त्यांची धनधान्य सुत संपदा. मम कृपे मानव जातीला शांती सौख्यही लाभते. चरित्र माझे हे असे असुर पराभव कथा ऐकता वाचिता हृदयी उपजे शौर्य निर्भर. शत्रूंचा नाश होऊनी सदा कल्याण होईल. कुळी नित्य सुखस्थैर्य होते मम कृपेमुळे. आयुष्यांता होवोनी दुःख स्वप्ने नाश पावती. सुस्वप्नांची परिपूर्ती केवळ मम चिंतने. बालव्याधी ग्रहपीडा बाधाही नाश पावती. ऐक्यात जाहली फुट मम प्रभावेच सांदते. दुर्वृत्ती नाशिनी मी पापांची बलहारिणी. मम स्तोत्र गायिनी पिशाच्य बाधा नष्टते. या स्तोत्र पठनाने नित्य मानव जवळ येत असे. पशु पुष्प अर्धधूपादी उपचारे पूजिता मला. अभिषेक तथा होम ब्राह्मण भोजन उत्तम विविध उपचारे मज वर्षभर पूजिले जरी. त्या भक्तांना जितुकी संतुषी प्रिय होईल. स्मरणे पाप विलया लोका आरोग्य लाभते. मम अवतार स्तोत्र सर्व अक्षय राखील. दुष्ट दैत्य संहार कथा भक्तांना धीर देतील. हे स्तोत्र ऐकता कधी भयना उपजे मनी. देव ब्राह्मण ऋषी मुनी ब्रह्मदेव स्तवितो मला. निबिड राणी अंधारी वनव्यात अडकतील जे. ब्रह्मा गायिल्या स्तोत्रांनी त्यांना रक्षित असे पहा. निर्जन वनी चोरांनी वा शत्रूंनी घेरले जरी. वनांत हिंस्त्र पशूंनी वनहत्तींनी पिसाळल्या. राजाची अवकृपा होता बंदी शाळेत वा सुळी. सागरी वादळी वेळी नावही बुडता कधी. प्रहार शस्त्रांचे होता शत्रूंशी झुंजता जव. व्रणवेदना अतितीव्र संकटे जाती लिलया. या साऱ्या आपदा जाती मनात स्मरता मला. मम प्रभावाने भक्त संकट नष्ट निश्चित होत असे. सिंह व्याघ्रादी प्राण्यांची भीतीही स्मरणे मम. चोर कपटी दुष्टांनी घातली भीती जात असे. ऋषी म्हणाले, असे बोलोनिया देवी भगवती चंड विक्रमी अभयदा चंडिका देवा चराचर जगवितसे. पाहता पाहता तेथून दुर्गा विरळ होऊनी अंतर्धान पावता देव निर्भय मुक्त जाहले. शुंभ निशुंभ वदाने उरले असुर पाताळी. गेल्याने यज्ञाधिकार देवांना लाभले पुन्हा. जगरक्षणासाठी निशुंभ असुरवीरांना कालीने मारितारणी त्याची सेना परतली. सत्वशीलांना हे राजा रक्षणास जन्मली. जग पालनासाठी देवी समृद्धी क्षेत्र रक्षणे. त्रैलोक्य मोहवी देवी जगाला जन्म देऊनी धावा करिता आंबेचा सिद्धी विज्ञान लाभते. देवीने व्यापिले विश्व ब्रह्मलोक पाताळही. दुष्काळी संकटी राजा महामारी स्वरूपती. अजन्मा महामारी देवी
सृष्टीत कधी वावरे, आदिमाया भगवती भक्तांना सुखवीत असे. भाग्योदयी भगवती लक्ष्मी घरी शोभते, भीषण दुष्काळी परिमाता विनाशी होत असे कधी. पुष्प धूप तथा दीप चंदन गंधे पूजोनिया, सदैव जे भजती दुर्गा त्यांना सद्गती लाभते. सावर्णिक मन्वंतरामधील श्री मार्कंडेय पुराणांतर्गत श्री दुर्गा सप्तशती देवी महात्म्य कथेचा फलश्रुती नावाचा 12वा अध्याय संपला. श्री भद्रकाली विजयते. अध्याय 13वा. ध्यान. अरुणिम कांती बालरवी तेजासम, चतुर्भुजा त्रिनेत्री भक्त संकटनाशिनी, शंखचक्र कुशबाण धारी पद्मासनी, अशी साजिरी वरदा लक्ष्मी असो नित्य पूजनी. ओम. ऋषी म्हणाले, हे राजा, असे देवीचे महात्म वर्णिले तुझ, जिच्या प्रभावे अखिल जगाचे पालन होत असे. ज्ञानदा विष्णू मायाती वरदाधात्री सुमंगला, प्रभावे मोहती धीमान, राजा तू वाहिनी तसा. मोहिनी घाली ते देवी या पुढेही मोहवीत असे, म्हणून हे महाराजा देवीला शरण जाई तू. स्मरता नामानेही देवी साक्षात पावते, गौरीची नित्य आराधना मोक्ष स्वर्ग देत असे. श्री मार्कंडेय म्हणाले, मुनी वचन ऐकोनी राजा मुनीस वंदितो, व्रती सिद्ध तत्वज्ञ सुमेधा मुनी पुण्यवान. विरक्त झाला राजा हातीचे राज्य गेल्याने, वाणीही त्यांच्या संगे नदी तीरी साधना करी. देवी सुक्ताराधना केली मातीची मूर्ती स्थापुनी, नदी तीरी वाळवंटी दुर्गेस पूजिले तदा. वाळवंटी करी पूजा वाणी नैवेद्य दाखुनी, पुष्प धूप व्रत वैकल्ये उपोषण करोनिया. निर्धारे अशी पूजा 3 वर्षे कालांतरी प्रसन्न केली दुर्गा देवी साक्षात दर्शनी. देवी म्हणाली, हे राजा कुलदीपका, वाणी प्रार्थना तव ऐकली, वर मागारे बाळांनो, संतोष देईन मी तुम्हा. श्री मार्कंडेय म्हणाले, राजाने मागितले राज्य अजय जन्मांतरी, या जन्मी शत्रुस मारोनी, मुदे सिंहासनी बसे. वाण्याच्या चित्ती वैराग्य उपजे तोही मागतो, अहंकार आसक्ती जावो, ज्ञान वैराग्य मुक्तता. देवी म्हणाली, काही दिवसांनी राजा राज्य लाभेल रे तुला, शत्रुस मारोनी वत्सा, स्थिर निश्चित होशील. या जन्मी तरी राजा सावर्णी मनू ओळखी, प्रपाती पुण्यवान भ्राता, युग पुरुष होशील. वाणीवरा तुझी इच्छा पूर्ण होत बालका, असा वर तुम्हा देई मम कृपे मोक्ष सापडे. श्री मार्कंडेय म्हणाले, जे जे मागितले ज्याने भगवती त्यास देतसे, सर्व आशीर्वाद देऊनी अंतर्धान पावली. सुरथाला देवीचे ऐसे वरदान लाभले, गौरी प्रसादे सूर्यवंशी सावर्णी मनू जन्मला. क्लीं ओम. सावर्णिक मन्वंतरामधील श्री मार्कंडेय पुराणांतर्गत श्री दुर्गा सप्तशती देवी महात्म्य कथेचा देवीचे वरदान नावाचा 13वा अध्याय संपला. श्री चंडिका चामुंडा शरणामस्तु. देवी सूक्त. ध्यान. सिंहारूढ शिरीषशी, मरकत मणी भूषिता चारी बाहू, हाती चाप बाण गदा शंख, त्रिनेत्री साजिरी गौरी पाहू, दंडावरी बाजूबंद, कंठी रत्नमाला, किनकिन नुपुरांची पदी, कानी कुंडलधारिणी, उमा भद्रा भयोद्धारिणी. देवी सूक्त. सर्वात्मा चिदानंदमयी मी, वसु रुद्रादी रूप मी, इंद्र वरुण मित्राग्नी, ब्रह्माश्विनी धारिणी, त्वष्टा पुष भग सोम, हविर्द्रव्ये यज्ञी याजकान, सोम प्राप्तीस झटती त्या, मी सदा सिद्धी देतसे, विश्वरूपा धनास्त्री मी, दक्षकारी मुख्य यज्ञिया, आत्मरूप स्थिर देव, ते सर्व स्तविती मला, मानव पाही एके बोले, मम कृपे श्वास घेतसे, अश्रद्ध फसे संसारी, श्रद्धेने लाभ होतसे, सूर मानव ऋषी मुनी, सेविती ज्ञान दुर्लभ, ज्ञानी व्हावे वाटे त्याला, सिद्धी मेधा मिळेलची. ब्रह्मादेवी हिंसक शत्रूंना शिवबाण मारुनी, नभी जगती मम संचार, भक्त कार्यात झुंजते, देवाशिरी नभाकाशी, व्यापक बुद्धी निर्मिते, ब्रह्मरूपा मी परमात्मा, अवनी त्रैलोक्य व्यापिते, कारण निर्मिली भुवने, गगने वायू संचारा, माझी कामे मम इच्छेने, ब्रह्मरूप महिमा मम. श्री देवी सूक्त प्रार्थना. देव म्हणाले, नमस्ते तुला महादेवी, शिवाई नमितो तुझ, स्मरतो पूजिते संतत, भद्रे प्रकृती प्राणरक्षणा, रौद्ररूपा नित्या गौरी, धारिने नमितो तुझ, ज्योत्स्ना चंद्रिका सुखदा, अंबे तुझ नमो नमो. कल्याणी विनयारुद्धी, सिद्धी कृमाक नमो तुवा, नैऋत्ती भीमरक्षा तू, शिवांगी तुझ नमो नमो.
संकट हारिणी दुर्गे सर्व कार्यात उत्तम कीर्ती कृष्णा तशी धुमा अंबा गौरी नमो नमो. जीवलगा अति तू माये रौद्र रूप जरी तुझे जगाला स्थैर्य देशी कृत्य देवी नमो नमो. बुद्धी रूपाने विख्यात तिनी जगी जाहली त्या चेतना देवी पायी नमस्ते 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 नमस्ते. निद्रा म्हणून मायेला हे जग ओळखीतसे त्या निद्रादेवी पायी नमस्ते 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 नमस्ते. साऱ्या चराचरांची भूक भागवी अंबा दयामयी त्या क्षुधादेवीच्या पायी नमस्ते 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 नमस्ते. रणात बलवती आहे भक्तांना धीर देतसे त्या शक्ती देवी पायी नमस्ते 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 नमस्ते. तहानेने व्याकुळ होणाऱ्या तोष दे निर्झरापरी त्या तृष्णादेवी पायी नमस्ते 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 नमस्ते. संयता धरुणी अंगी भक्तांचे दोष साहसी शांती देवीच्या चरणी नमस्ते 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 नमस्ते. पारखी गुणावगुण सत्व रज तमाधिक जाती देवीच्या चरणी नमस्ते 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 नमस्ते. सुस्मित वदनी देवी विनय सद्गुण वाणिते त्या लज्जा देवी चरणी नमस्ते 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 नमस्ते. असीम शांततेसाठी शत्रूंना रणी जिंकिते त्या शांता दुर्गे पायी नमस्ते 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 नमस्ते. विश्वासती श्रद्धेने भक्त कार्यफुल तुझ्यामुळे श्रद्धा देवी तुझे पायी नमस्ते 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 नमस्ते. असीलते परितेज अहंकारात उग्रजी कांती देवी चरणी माझे नमस्ते 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 नमस्ते. जगात हरेक वस्तूला मोल ना कांचना विना लक्ष्मी देवीला विनये नमस्ते 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 नमस्ते. इच्छा फल दात्री देवी सगुण निर्गुण तशी त्या वृत्ती देवी पायी नमस्ते 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 नमस्ते. संकटकाळी व्यामोही स्मृती ठेवून येतसे स्मृती देवीस स्मरणाने नमस्ते 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 नमस्ते. सर्व जगाची माता धात्री झाली तशी आम्हा देवी दयामयी करुणे नमस्ते 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 नमस्ते. संकटी भक्तांना मुक्त पाहून संतोषते मुदे त्या तुष्टी देवी पायी नमस्ते 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 नमस्ते. इंद्रिय विषय व्यापांनी आठविती तिज मानव त्यांची मनोकामना गौरी देवी सदा पुरी करी चित्तात चैतन्य देवोनी जगत स्थिर जी करी मंगला भद्रकालीला नमस्ते 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 नमस्ते. पूर्वकाळी देवांनी यशाची केली याचना देवेंद्रांनाही दुर्गेचे दिनरात्र स्तोत्र गायले. मनुज शुभकाक्षांना कल्याणी उपकारक आपदा वारिसी भद्रे भक्तांतु शुभंकरी. उन्मत्त असुरी वैरी देवांना पीडिता बहु त्यांनी पूजिली जी देवी ती जया मार्गदायिनी. गौरीच्या आठवणीनेही आपदा नाश पावती पळात संकटे जाती भजनी भक्त नम्रत्या. क्षमापणा. दिनरात हजारो पापे पापांची रास जाहली दास गे मी तुझा आई क्षमा तू मजला करी. आवाहन न ठावे मज न ठावे विसर्जन पूजाही ना ठाऊक आई क्षमा तू मजला करी. मंत्र नाही क्रिया नाही भक्ती नाही महेश्वरी पूजितो तुझला आंबे कामना मम पुरी करी. शत अपराध माझे शरण मी तुझ्या पुढे नाम स्मरणे तव लाभो मज गती उत्तम. अपराधी जरी मी तव पायी दयामयी अनुकंपा करी मजवरी इच्छा तव वरदायिनी. अजाने अनावधानाने कमी अधिक जाहले विसरून ते सारे आई क्षमेने प्रसन्न हो मला. कामेश्वरी विश्वमाते सच्चिदानंद रूपिणी स्वीकारी मम पूजा ही सत्वरी प्रसन्न होत. गृह्य स्वरूप तू माते गृह्य तू जपशी सदा स्वीकारी प्रार्थना माझी सिद्धी लाभो तुझ्यामुळे. सिद्ध कुंजिका स्तोत्र. हे देवी ऐक माझे कुंजिका स्तोत्र उत्तम या मंत्र प्रभावाने जपचंडी सिद्ध हो दे. कवचन अर्गला स्तोत्र किलकन रहस्यक सुक्तना ध्यानना न्यास पोथीना वाचिले कधी. कुंजिका पाठाने मानवा दुर्गा पाठ फलश्रुती गृह्यतम स्तोत्र देवीचे देवांनाही सुदुर्लभ. हे गुप्त स्तोत्र अंबा प्रयत्न राखीते सदा अशीकरण जारण मारण स्तंभन विनाशती क्षणामध्ये. पाठाने लाभते सिद्धी जप ध्यान लक्षपूर्वक सहज सिद्धी होई भक्त कुंजिका स्तोत्र उत्तम. मंत्र. ओम हैं क्लीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम घ्रैं हूं क्लीं जूं सं ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल. ओम ऐं क्लीं क्लीं चामुंडाय विच्चे ज्वालय ज्वालय हम सं लं क्षं फट स्वाहा. रुद्ररूपिणे तुला नमो मधुमर्दिनी तुला नमो कैठब महिष हरिणी नमो अंबे तारिणे नमो नमो.
निशुंभ मारिला देवीने, शुंभ ही मारिला रणी, महादेवी जाग तू आता, मम जपक सिद्धी कारणे. सृष्टी स्वरूपी ऐंकारी, ह्रींकारी विश्वकारक, क्लिंकारी कामरूपी, बीजरूपी नमो नमो, चामुंडे वारिला चंड, यई कैरी वरदायिनी, विच्चय अभयदा नित्या, मंत्ररूपिणी नमो नमो, धान धीन धून दुर्जटी पत्नी आणि विं वान विन वून स्वामिनी, क्रांग क्रीं कृंकालिका देवी, शान शीन शून तू शुभंकरी, हूं हू हू हुंकार रूपिणी, जम जन जन जंबनादिनी, भ्राम भ्रीम भ्रूम भैरवी भद्रे, भवानी तुझ नमो नमो, अंग कंग चम तम पम यम शम विम दुम ऐन विन हंग क्षम, दिजाग्र दिजाग्र त्रोटय त्रोटय, दीप जागवी स्वाहा, पाम पीम पूम पार्वती पूर्णा, खांग खींग खूंग खेचरी तशी, सान सिन सुन सप्तशती देवी मंत्र मम सिद्ध होऊ दे. हे कुंजिका स्तोत्र गातो मी, मंत्र जागरण कारणे, नास्तिका हाती न होई हे, गुप्त तू ठेवी पार्वती, दुष्ट बुद्धीने या स्तोत्राचा पाठ जो करी नर, ना लाभो सिद्धी त्याला, प्रयत्न अरण्य रोदन. असा या रुद्रायामल गौरी तंत्राचा शिव पार्वती संवादातील सिद्ध कुंजिका स्तोत्र भाग संपला. श्री चामुंडा विजयते. श्री सूक्त. हे अग्निदेवा, गौरांगी रत्न लावण्या, संयमी मृगरूपिका, हेम रजत रत्नालंकारी, लक्ष्मी येवो घरी मम. स्थिर अविनाशी ऐसे, नारायण वृद्धी द्या मला, लाभे साधन संपत्ती, रत्न गो अश्व गजधन. अश्व रथारूढ गज, वेड लेलो वा स्थिर सन्निध, हर्षदे लावण्य तेजसी, लक्ष्मी घरी असो मम. सुस्मिता सोनलंकारी, दर्याद्र्या भक्त तोषवी, पद्मासना पद्मकांती, महालक्ष्मी ये घरी मम. रजत चंद्राननी तेजसी, उज्ज्वल कीर्ती ख्यातती, अग्निवरुण यम देवेंद्र, कुबेर तुझ पूजती. दारिद्र्य वारी आमुचे, गे माते कमलानने, भक्ताची पूर्ण कांक्षा, वैभव संपत्ती येऊ दे. तुझ्या कृपेने पिकल्या हेम बेल फळासम, अज्ञान दारिद्र्य घालवी, लक्ष्मी तू वरदायिनी. या जगी या भारतवर्षी ऐश्वर्य सुयश सिद्धी दे, भुकेले तहानलेल्यांना, अशक्त दीन दुर्बळा, जगदंब महालक्ष्मी. चिंतामणी दे सुकीर्ती ही, भक्त विनविती तुला आई, होई मंगलदायिनी, पृथ्वीरूपा तू माते. त्रिखंडात अजिंक्याशी, वत्सले आधारभूती तू, मातृभूमी विजय जय, मनोरथान रथी बैसवी. दे धान्य धन गजाश्वई, गोवंश कामधेनूंचा, माझे घरी आसो कृपे. श्री बुद्धी लाभुदे कीर्ती, लक्ष्मीपुत्र कर्दमा, मम गृही राही कमले, ऐश्वर्य वंश चालवुनी, जलदेवी जलवर्षे, धन्य धान्यादी वस्तूची, विपुलता लक्ष्मीसुता ठेवी. चिखलीत मम असो, वत्सले सोनरूपी दीप्ती, कांती पुष्पाराभिषेकमती, हिरण्यमयी कांचने देवी, गौरी लक्ष्मी ये घरी मम. अग्निदेवी अशी लक्ष्मी, जलधारी धर्मदंडिनी, गळा कमळा माळा, ते जशी शशी प्रेमळा, स्थिरा विनाशी ऐश्वर्य, अग्निदेवा ठेवी संतत, लाभो पशुधन गोवंश, मित्र सहवास सदा. शुचिरभूत मने सुस्नात, रोज हवन भक्त जो करी, श्री लक्ष्मी सुक्ताने या लक्ष्मी नांदेल त्या घरी. फलश्रुती. कमलानना पद्मालोचना, कमलजा पद्मवासिनी, तव स्मरण संतत, सुकमला गौरी देतसे. हे भाग्यश्री हे धनलक्ष्मी, सौख्य दे दे पशुधन, वाहन गज अश्वादी, वैभव लाभो तुझ्या कृपे, पूर्ण मनोरथ पुरवी, माते तुझ पूजितो, माझे घरी नित्य राही. देवी चरणी प्रार्थना, लावण्य पद्मानने लक्ष्मी, कमलाक्षी कमलासने, हे जगप्रिय तुला. पदांबुजी स्मरण नेटके, विश्वमाते सुंदरी भद्रे, यश दे पुत्र पौत्रादिकी, धन धान्यादी वैभव, असो संतत घरी आमुच्या. अग्नि वायू सूर्यशक्ती, इंद्र वसु धरती जरी, बृहस्पती वरुणादिनोन, धनशक्ती पाठवा त्वरे. गरुड वाहन विष्णूचे, यज्ञी सोम पिऊनही, इंद्रा समेत अमृतपान, ऋस्वी जाणो द्यावे मला. लक्ष्मीचा संतत पाठ, पूर्व सुकृतांमुळे, लोभ क्रोध मत्सर दुर्बुद्धी, पाठानेच नष्टती. पद्मासने पद्महस्ता, पुष्पभाव शुभ्रावृता, अवतारिणी ऐश्वर्य दे, कृपे प्रसन्न होऊनी, विष्णुप्रिया क्षमाशील. माधवी माधवा सखी, स्वप्रकाशी अच्युतानंदा, दारिद्र्य संपवी आता, सतत चिंतन महालक्ष्मी, संतोषवी कृपेमुळे. आनंद कर्मश्रीव चिखलीत असे 4 पुत्र तुझे, तव 4 पुत्र गाती, गायनी स्तुती सुस्वर.
ती म्हणता भय कर्जादी दारिद्र्य रोग विनाशती रोग भय अपमृत्यूला मनस्ताप भवदिकी उपासनेने तव जावो आई लक्ष्मी मुक्त करो मज नित्य पूजी तुला माते अखंडित उपासने प्रार्थी विपुल धन धान्यादी मनशांती शतायु दे. श्री अन्नपूर्णा स्तोत्र. नित्यानंद करी वरा भय करी सौंदर्य रत्ना करी पापे नाशुनी पुण्य पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी माझे पुत्र प्रपौत्र सुखी करी काशी पुराधीश्वरी भिक्षा देई कृपा करी मजवरी मातान्न पूर्णेश्वरी नाना रत्न विभूषित भूषित करी हेमांबरी डंबरी मुक्तहार गळा सुडवलो विलसे वक्षांवरी ईश्वरी सौंदर्यात गमे काश्मीक शरकली काशी पुराधीश्वरी भिक्षा देई कृपा करी मजवरी मातान्न पूर्णेश्वरी योगानंद करी रिपु नाशन करी धर्मात निष्ठा करी चंद्रा शीतल चंद्रिका सतेज लहरी त्रैलोक्य रक्षी बरी सारे वैभव इच्छिती जन तुला काशी पुराधीश्वरी भिक्षा देई कृपा करी मजवरी मातान्न पूर्णेश्वरी कैलासाचला समगृहा मम करी गौरी उमाशंकरी देई दर्शन हिमालय घरी ओंकार मंत्राक्षरी मोक्षाचे उघडी मजद्वार काशी पुराधीश्वरी भिक्षा देई कृपा करी मजवरी माता अन्न पूर्णेश्वरी सकलांच्या नजरेत सौख्य दिसू दे ब्रह्मांड भांडोवरी दे ज्ञानी प्रकाश संतुलन धी विज्ञान दीपांकरी श्री विश्वेश कृपा प्रसाद मिळू दे काशी पुराधीश्वरी भिक्षा देई कृपा करी मजवरी मातान्न पूर्णेश्वरी या विश्वाची जननी भगवती मातान्न पूर्णेश्वरी केसाच्या रचनेत नील धारण करी नित्यान्न दानेश्वरी सर्वानंद करी सदा शुभ करी काशी पुराधीश्वरी भिक्षा देई कृपा करी मजवरी माता अन्न पूर्णेश्वरी दीक्षा पूजन आठव वर्णन करी शंभू प्रिया ईश्वरी काश्मीरात वसे शर्वरी त्रिलहरी त्रैलोक्य सर्वेश्वरी इच्छा पूर्ण करी वैभव घरी करी काशी पुराधीश्वरी भिक्षा देई कृपा करी मजवरी माता अन्न पूर्णेश्वरी आभूषित भूषणे तनुवरी दाक्षायनी सुंदरी आई वक्षी धरून पालन करी सौभाग्य माहेश्वरी भक्ता इष्ट करी दशा शुभ करी काशी पुराधीश्वरी भिक्षा देई कृपा करी मजवरी मातान्न पूर्णेश्वरी दे कोटी प्रकाश चंद्रकिरणे चंद्रांशु बिंबाधरी केशा कांती शशीपुरी सुदे चंद्रार्क वर्णेश्वरी हाती पुस्तक पाश अंकुशधरी काशी पुराधीश्वरी भिक्षा देई कृपा करी मजवरी मातान्न पूर्णेश्वरी वृत्ती शौर्य करी जना अभय दे धैर्य कृपासागरी मोक्षा वाट करी अखंड मंगल करी विघ्नहरी श्रीधरी आम्हा संतत पोषुनी निरामय करी काशी पुराधीश्वरी भिक्षा देई कृपा करी मजवरी मातान्न पूर्णेश्वरी अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धीची भिक्षा देई पार्वती सदा पार्वती जननी माझी पिता प्रत्यक्ष शंकर बांधव शिवभक्तांदी त्रिखंड मज भारत मत्स्य पुराणांतील देवी मातृका माहेश्वरी ब्रह्मी कौमारी मालिनी सौपर्णी वायव्या शक्ती त्रैनुती सौरी सौम्या शिवदूती चामुंडा वारुणी वाराही नारसिंही वैष्णवी चलदशिखा शतानंदा भृगनंदा चिच्छिला भगममालिनी बाला अतिबाला रक्ता सुरभी मुखमंडिका मातृनंदा सुनंदा बिडाली शकुनी रेवती महारक्ता पिलिपिच्चका जया विजया जयंती अपराजिता काली महाकाली इति सुभगा दुर्भगा कराली नंदिनी आदिनी विती मारी मृत्यू कर्णमोती ग्राम्या उलुकी घटोदरी कमाली वज्रहस्ता पिशाची राक्षसी भ्रुशुंडी शांकरी चंडा लांगली कुटुबी खेटा सुलोचना ध्रुमा एकवीरा करालिनी विशालद्रष्टिनी श्यामा त्रिजटी कुकुट्टी वैनायकी वैताली गैदर्भी भ्रुकुटी ब्रह्मपुत्री प्रेतयाना विलंबिनी क्रौंची शौलमुखी विनीता सुरसा दनु रंभा मेनका सलीला चित्ररूपिणी स्वाहा स्वधा वषट्करा धृती ज्येष्ठा कपर्दिनी माया विचित्ररूपा कामरूपा संगमा मुखेविला मंगला महानस्ता महामुखी कुमारी रोचना सदाहता भीमा मदोद्धता
अलांबिक्षी, कालपर्णी, कुंभकर्णी, महासुरी, केशिनी, शंखिनी, लंबिनी, पिंगला, लोहिता, मुखी, घंटाखा, दंष्टाला, काकजंगिका, रोचना, कंपिनी, परंकंपिनी, बहुशालिनी, सर्पकर्णी, एकाक्षी, विशोका, नंदिनी, ज्योत्सामुखी, रसभा, निकुंभा, रत्नकंपना, अविकारी, महाचित्रा, चांद्रसेना, मनोरमा, अदर्शना, हरतपापा, मातंगी, लंबमेखला, अबला, वंचना, काली, प्रमोदा, लांगलावती, चित्ता, चित्तजला, कोना, शांतिका, अगविनाशिनी, लंबस्तनी, लंबसटा, विसटा, कसचूर्दिनी, स्खलंती, दीर्घकेशी, सुचिरा, सुंदरी, शुभा, अयोमुखी, कुटुमुखी, क्रोधिनी, अश्विनी, कुटुंबिका, हासिनी, मुक्तिका, ज्वालामुखी, चंद्रिका, बलमोहिनी, सामान्या, केविदारी, समासवी, शंकुकर्णी, महानादा, महादेवी, महोदरी, हुंकारी, रुद्रसुखदा, रुद्रेशी, भूतडामिरी, पिंडजिव्हा, चलतज्वाला, शिवा. आंबेचा जोगवा. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासूर मर्दना लागुनी, विविध तापांची करावया झाडणी, भक्ता लांगी पावसी निर्वाणी, आईचा जोगवा मागेन, द्वैत सारून माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, भेदरहित वारीसी जाईन, नवविधा भक्तीच्या करीन नवरात्रा, करोनी पोटी मागोन ज्ञानपुत्रा, धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा, दंभ संसार सांडीन कुपात्रा, पूर्ण बोधाची भरीन परडी, आशा तृष्णेच्या पाडीन दरडी, मनोविकार करीन कुरवंडी, अद्भुत रसाची भरीन दुरडी, आता साजनी मी झालीय निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडी येला संग, काम क्रोध ये झाडी येले मांगा, केला मोकळा मार्ग सुरंग, ऐसा जोगवा मागुनी ठेवला, जाऊनी महाद्वारी नवस फेडिला, एकपणे जनार्दन देखिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला.